वार्षिकोत्सव, वसंतोत्सव, संक्रांत सण, चैत्रोत्सव, कोजागिरी, वर्षा, वसंत ऋतू, विशेष या अनेक प्रसंगी बोलण्याचा त्यांचा हातखंड आहे, अनुभव आहे. तर शिकवण मकरंद गोखले नावाचे स्वतःचे YouTube चॅनल आहे. अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर येथून 3 वर्षाचा कीर्तनानंतर अभ्यासक्रम आणि प्रवचनाचे वैविध्यपूर्ण विषय 65हून अधिक आहे. वांगी दाखवून सांगायचे म्हणजे असावे जगणे आपुले छान, हसण्यासाठी जन्म आपला, स्पंदन सकारात्मकतेचे काव्य माऊली बहिणाबाई चौधरी, महाराष्ट्रातील स्त्री संतांची मागणी आहे. आपला कार्यक्रम 1163 वा असेल, जो दुवा देशील पालथा माझी बा कमाई. तर हा त्यांचा थोडक्यातला परिचय झाला गेला आणि त्यातला आपल्या विषयाला सुरुवात करते. पण त्याआधी माझी त्यांना विनंती आहे की आमची इथे प्रथा आहे की एक माळ आम्ही आधी हो आधी करायची ती. हा चालेल चालेल. आणि थोडीशी सूचना असं नाही पण विनंती आहे, आपापसात बोलू नका. आपल्याकडे त्या पाहिलं म्हणजे आपल्यासाठी तेव्हा आपापसात कृपा करून बोलू नका. राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय, जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आपल्या रिवाजाप्रमाणे गणरायाला, आई सरस्वतीला विद्येची देवता आहे, दैवता आहेत म्हणून, आणि महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांना आपल्या सगळ्याच जणींचा मनोभावे प्रणिपात. काढून ठेवतो.
आज जो विषय म्हणजे मी विषय घेतलेला आहे तो आद्यशक्तीची महाराष्ट्रातली 3.5 पीठं. तर 3.5 पीठं म्हणते तर सहज सांगावंसं वाटतं की असंही पटकन म्हणतात की आद्यशक्तीची म्हणजे औटपीठं. औट म्हणजे 3.5. आता हे आपल्याला सांगावं लागतं, आठवावं लागतं. पण आपल्या जर वडिलांपेक्षाही जर आजोबा वगैरे त्या जर काळामध्ये गेलो तर तेव्हा पावकी, निमकी, सवायकी, अडीचकी, औटकीपर्यंत 3.5च्या पटीत जाणारं. तर औटकीचा आणि पेशवाईतले 3.5 शाणे वगैरे बऱ्याच 3.5च्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण ही आद्यशक्तीची औटपीठं म्हणजे 3.5 ह्या अर्थाने. तर विस्मरणात गेलेल्या काही हा शब्द म्हणजे त्याचं सहज उल्लेख केला. आणि हा महाशक्तीचा जागर म्हणते तेव्हा महाकाली तामसी शंभूशक्ती, महालक्ष्मी राजसी विष्णुशक्ती, महासात्विकी शारदा ब्रह्मबाला, नमस्ते त्रिशक्ती स्वरूपी गुरुला. महाकाली तामसी शंभूशक्ती, महालक्ष्मी राजसी विष्णुशक्ती, महासात्विकी शारदा ब्रह्मबाला, त्या त्रिशक्तीला नमस्कार. आणि हेच आहे की शरीरबळ. आता तर परिस्थिती अशी आहे की जो शरीराने धट्टाकट्टा आहे तो व्यक्ती असून दे, समाज असून दे, राष्ट्र असून दे, की बळी तो कानपिळी शरीर माध्यम खलुधर्म साधनम, की महाकालीचीच उपासना आज प्रबळ झालेली आहे. तर तेव्हा की शक्तिबळ मिळून दे, धनबळ असून दे महालक्ष्मीकडे, आणि आई सरस्वतीकडे बुद्धीचं बळ असून दे. आणि बुद्धिबळाचा उल्लेख करते तर तेव्हा की आपल्या सगळ्या भारतीयांना खूप अभिमानास म्हणजे अभिमानाने कॉलर ताठ व्हावी असं की तो गुकेश दोमाराजू असेल किंवा दिव्या देशमुख नागपूरची, आणि बरीच सारी हरिता वगैरे बरीच नावं आहेत, रुपाली वगैरे, की जे जागतिक ह्याच्यावरती आपलं बुद्धिबळाचं कौतुक श्रेय घेत आहेत. तर तेव्हा एक बुद्धिबळ म्हटलं म्हणून सहज तो निर्देश करावासा वाटला. आणि हेच आहे की जेव्हा आज आपल्याला की शरीराने चांगली धट्टीकट्टी, तिन्ही गुण एकात येतील असं नाही मला म्हणायचं आहे, पण शरीराने धट्टीकट्टी चांगली माणसं मिळतील, पैशानेही चांगली गब्बर लोक दिसतील, एकेकाकडे बुद्धीचं पण वैभव, परत त्याच्यात ज्ञान आणि माहिती ह्यात बराच फरक आहे. ज्ञानवंत लाखातच एखादा आहे खरी आजची स्थिती, पण अशी माणसं मिळतील आपल्याला बरीच. पण ज्या माणसाकडे मनाची सहृदयता, माणुसकी, असा माणूस मात्र अभावानेच आज दिसेल. तर तेव्हा आईकडे हीच प्रार्थना की हे सगळं मला हवं आहे, पण त्याहून अधिक की मनाची सहृदयता, उदारता, विशालता आहे ती माझ्यात वृद्धिंगत होऊन दे, ही आईकडे प्रार्थना करून. आणि आपण आईचं लेकरू आहोत. आईचा महिमा तो काय वर्णावा, की भगवान श्रीकृष्ण जेव्हा कर्णाकडे गेले का, कारण तो अर्जुनाला म्हणजे कवचकुंडला जर काढून घेतली नसती तर अर्जुनाला ते पारडं जडच होतं कर्णाचं. तर तेव्हा कर्णाला कळलं काय कारणाने भगवान आपल्याकडे आलेत, पण नमस्कार करून त्यांनी हेच सांगितलं की देवा, ज्याला आईचं बळ नाही त्याला कवचकुंडलाचं बळ ते काय त्याची पाठराखण करणार. ज्याला आईचं बळ नाही, कवचकुंडलं पण तिथे फोल आहेत. तर तेव्हा आईचा जागर करताना मनोमन हेच की मला बुद्धी ज्ञान काहीच नाही, नसे धारणा योग तोही न काही, न भक्ती तशी मंत्र विद्या ही जाणी, तुझं वीण अंबेन जाणीच काही, तुझं वीण अंबेन जाणीच काही. मी तुझं अज्ञान लेकरू आहे, बाकी काही सगळं मंत्र तंत्र हे ते विधी वगैरे उपासना सगळ्या जरी जाणत नसलो तरी हाच भाव आहे की तू आई, तू जगन्माता आणि मी तुझ्या कुशीत विसावलेलं लेकरू. हा त्रिशक्तीचा जागर आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हा जसा त्रिशक्तीचा जागर आहे तद्वत हा स्त्रीशक्तीचाही त्या निमित्ताने गौरव आहे. कारण प्रत्येक स्त्री सृजनशीलतेचा आविष्कार तिच्यामध्ये आहे, निर्मिती आहे. तर त्यामुळे
म्हणजे 9 दिवस एरवी पण आता हा विविध प्रखरतेने हा स्त्री शक्तीचाही जागर आहे. आणि त्यामुळे अर्थात पुरुष गमतीत, घरातले पुरुष खूप गमतीतच, पण तरी म्हणतात की स्त्री म्हणजे शक्ती. कारण शक्ती हा शाक्त उपासकांकडून आलेला आहे, शक्तीची उपासना आहे आणि स्त्री शक्तीचाही जागर होतोय. तर पुरुष वर्ग गमतीत या दिवसात म्हणतात, अर्थात खूप गमतीतच तो विनोद केला जातो की स्त्री म्हणजे शक्ती तर पुरुष म्हणजे सहनशक्ती. तिला झेलत राहतो, त्यामुळे घरातल्या आपल्या पत्नीला. पण हा अर्थात विनोदाचाच भाग झाला. आणि बरंच विनोदाने आणि काही म्हटलं जातं की प्रत्येक पुरुष हा वाघच असतो, आणि म्हणजे दमदार एकदम, आणि वाघच असतो. लग्नाआधी वाघ असतो, लग्नानंतरही तो वाघच राहतो. पण एवढंच, लग्नानंतर दुर्गादेवी त्याच्यावर स्वार झालेले असतात. अंकुश तरी मौजेचा भाग सोडला तरीसुद्धा हेच आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये सुद्धा त्या शक्तीचा आविष्कार आहे. त्यामुळे देवतांचा हे जागर करताना हा स्त्री शक्तीचा, प्रत्येक स्त्री शक्तीचा हा गौरव आहे त्याच्यामध्ये. आणि महाकाली अगदी 2 मिनिटात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती म्हणते. तर त्यानिमित्ताने की उल्लेख केला तसं की जे वाक्य घेतलं ना की शरीर माध्यम खलु धर्म साधनम, की जेव्हा आई पार्वती कुमार म्हणजे कार्तिकेय, तर त्याला तारकासुराला मारणारा, प्रबळ तारकासुराला मारणाऱ्या कुमार त्या बाळाचा जन्म होण्यापूर्वी आई तपश्चर्येमध्ये आहे. आणि कुमार संभव नाटकामध्ये कालिदासाच्या हे येतं की एवढा प्रखर तिचा तप चाललेला आहे. आणि तेव्हा तिची परीक्षा बघण्यासाठी शंकर येतात. तर तेव्हा ती त्या सगळ्या उपवास, तापास, व्रतवैकल्याने क्षीण झालेली आहे. तर तेव्हा शंकर तिला म्हणतात उपदेश करताना, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजे ज्याला धर्मकार्य करायचं आहे, धर्माचं कार्य करायचं आहे, तर त्याला त्याच्यासाठी आधी शरीर बळकट असणं अनिवार्य आहे. आणि म्हणून धकाधकीचा मामला कोण पुसे अशक्ताला, रोगी तो बराडी दिसे, जे रामदास स्वामी परोपरीने सांगितलं आहे आपल्याला ते की आधी गाजवावे तडाखे मग भूमंडळ गाजे, किंवा शक्तीने मिळती राज्ये, शक्तीने नेटका प्राणी वैभवे भोगता दिसे, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यज्ञ होत असे. तिन्ही देवता आल्यात बघा. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने सरस्वती यज्ञ होत असे, शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. श्रीमंत म्हणजे इथे अदानी किंवा रिलायन्सचे अंबानी वगैरे नव्हे, जगदीश्वर, तेथे श्रीमंत धावती. पहिले आहे तितके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे. महाराष्ट्र राज्य महान राष्ट्र, महाराष्ट्र सीमित अर्थाने धरायचं नाही आहे, महान महाराष्ट्र करावे. जिकडे तिकडे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे अधिष्ठान भगवंताचे पाहिजे. तर तेव्हा महाकालीच्या उपासनेला पर्याय नाही. महाकाली, महालक्ष्मी म्हणते तेव्हा की लक्ष्मी देवी महामाये देही मे अनुग्रहम तथाच संपत्ती धनम आयुरारोग्यम सर्वदा, की जोवरी पैका तोवरी बैसा. आज अमेरिका रोज पेपरात वाचतोय आणि विदीर्ण होतोय का एक छळ आरंभला आहे. पण हेच आहे, जसं लुकड्या माणसाला, दुबळ्या माणसाला कोणी विचारणार नाही, तसं निर्धनाला सुद्धा कोणी विचारणार नाही. पण हेच आहे, लक्ष्मी हळवावरचं म्हणजे आपण म्हणतो ना पाणी आहे, चंचला आहे, महाचंचला आहे. आज नाही होत्याचं नव्हतं, आज आहे उद्या नाही अशी स्थिती आहे. पण म्हणून जे लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं आहे ते की गरिबीला लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये आणि समाधानी वृत्ती टिकवून ठेवावी. पण तरीही पैशाचं म्हणजेच लक्ष्मी महामायेचं महत्त्व एवढं अनन्यसाधारण आहे की आज जर कोणी विचारलं की अहो जग कशावर चालतं, पैशावर की प्रेमावर, जग कशावर चालतं, पैशावर की प्रेमावर, तर उत्तर ह्याचं एकमेव उत्तर हेच आहे की जग फक्त पैशाच्या प्रेमावर चालतं.
त्यामुळे जो वरी पैका, कितीही जर या 3 यांची जो वरी पैका तो वरी बैसा. आणि महासरस्वतीचा अख्ख्या 2 वाक्यात निर्देश करून पहिल्या ह्याच्याकडे येते पीठाकडे. कारण या 3.5 पीठात कुठेही महासरस्वती नाही आहे. आणि आज जसं गंगा यमुना सरस्वतीत सरस्वती नदी लुप्तच आहे, तर त्याप्रमाणे आहे ज्ञानार्थी होणं ही खूप कठोरातली कठोर साधना आहे. विद्याव्रती असणं, ज्ञान संपादन करणं आणि आयुष्यभराची साधना आहे की ह्या जन्मीपुरतं विद्यार्थी नव्हे, जन्मजन्मांतरीचे आपण विद्यार्थी आहोत. किती ग्रहण करत गेलो तरी न संपणारं ज्ञान आहे. म्हणून सॉक्रेटिस किंवा अल्बर्ट आईन्स्टाईन मोठमोठ्या महात्म्याने जे म्हटलं आहे की ऑल आय नो इज दॅट आय नो नथिंग. जिथे महात्म्यांनी असं म्हटलं आहे तर आपल्यासारख्यांचा काय पाड. पण म्हणून आई सरस्वतीला मनोभावे प्रणिपात करून नमस्ते शारदे देवी सरस्वती, नमस्ते शारदे देवी विद्या पुस्तक वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभम करिष्यामी प्रसन्न मम सर्वदा प्रसिद्ध मम सर्वदा. की शाळेमध्ये आता जेव्हा शेवटचे 3 दिवस सरस्वतीचा जागर होतो आणि विजयादशमीला आपली आकड्यांची सरस्वती पाटीपूजन शाळेतला तो कार्यक्रम, तर आई सरस्वतीकडे मागणं हेच, नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव. की वसत्व मम जिव्हाग्रे, की ती जेव्हा आपल्या वाणीवरती येऊन बसते तर तेव्हा आपण म्हणतो ना की अरे काय उत्कृष्ट, की हिच्या किंवा ह्यांच्या वाणीवरती सरस्वती नाचते, जिव्हेवर सरस्वती नाचते अशा अर्थाने. आणि वसत्व मम जिव्हाग्रे म्हणते तेव्हा की कुंभकर्णाने जेव्हा रावणाचा भाऊ प्रचंड साधना केली का, तर त्याला इंद्रपदासाठी आणि एवढी त्याची प्रचंड साधना झाली की आता देवांना ते देण्यावाचून आशीर्वचन देण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. तर तेव्हा त्यांनी आई सरस्वतीकडे प्रार्थना केली की काहीतरी वाचव आम्हाला म्हणून. आणि जेव्हा मग त्या क्षणी वर मागण्याच्या क्षणी जेव्हा सरस्वती त्याच्या जिव्हेवरती आली, इथे तिने करामत दाखवली आहे, तर तेव्हा त्यांनी इंद्रासनाऐवजी निद्रासन त्याच्या तोंडनं बाहेर पडलं. आणि म्हणून आई सरस्वतीने ती करामत दाखवली आहे. आणि म्हणून 6 महिने म्हणजे नाहीतर रावणाला म्हणजे केवढं बळ म्हणजे अजून मिळालं असतं, पण इंद्रासनाऐवजी निद्रासन तोंडातनं बाहेर पडलं. वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव, म्हणजे ध्रुव म्हणजे देणे आणि प्र म्हणजे भरभरून. आपण म्हणतो ना प्रज्वलित, प्रबोधन, साधव बोध नाही, प्रबोधन. जिथे जिथे प्रत्यय तिथे तिथे ते विस्तृत अशा अर्थाने. तर तेव्हा मला सगळ्या विद्या भरभरून दे. आणि हेच आहे की आपली माणुसकी किंवा चांगुलपणा हा सर्वोत्तम गुण आहे. तर तो तिन्ही देवतेनी आपल्या सर्वांना पाशी द्यावा जास्तीत जास्त भरभरून, ही प्रार्थना करून आता मूळ विषयाकडे येताना आद्यशक्तीची 3.5 पीठं म्हणते तेव्हा की देवी भागवत. तर त्यातलं कोल्हापुरम महास्थानम यत्र लक्ष्मी सदा स्थिता मातापुरम द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम तुळजापुरम तृतीयस्थानम सप्तशृंगम चतुर्थ च. तर ही जी देवी भागवत, तर देवी भागवत हे व्यासरचित देवी भागवत आहे. तर वेदव्यासांनी जनमेजय राजाला सांगितलं की वसंत ऋतूतली नवरात्र जी येते ती देवी नवरात्र, आणि तद्वत शरद ऋतूत म्हणजे आता ही शारदीय नवरात्र म्हणतो की शरद ऋतूत येणारं देवीचं नवरात्र हा विधिपूर्वक करावा. आणि ह्या व्रताने हे व्रत पावन पुण्यप्रद संपत्ती संतान वृद्धी करणारं आणि शाश्वत विष्णुलोक प्राप्तीसाठी हे करावं. आणि चतुर्भुज अशा अंबिकेची वेदीवर स्थापना करावी, मंत्रघोष करावा आणि खूप म्हणजे एकाग्र चित्ताने जी आपली उपासना पद्धती ते शुचिर्भूत होऊन जास्तीत जास्त एकाग्र चित्ताने देवीची उपासना करावी. पृथ्वी तलावर याहून अधिक श्रेष्ठ उत्तम असं दुसरं व्रत नाही असं देवी भागवतात वेदव्यासाने जे जनमेजयाला कथन केलं आहे ते. तर हा देवी भागवतामधलाच जो पहिला श्लोक घेतला ते कोल्हापुरम महास्थानम
तर कोल्हापूर म्हणते. तर जुनं नाव करवीर नगरी, आत म्हणजे करवीर नगरी, करवीरही म्हणतात, पण आता प्रचलित झालेलं आहे ते कोल्हापूर. तर कोल्हापुरम महास्थानम हे महामातृक्षेत्र आहे. अहो सतीचं, ती आधीची पुराणकथा सगळ्यांना माहिती आहे, खूप खोलात नाही जात, जी 51 ठिकाणी जेव्हा तिच्या कलेवराचं जे खंडन केलं आणि 51 ठिकाणी तिचे जे वेगवेगळे अवयव, त्यातला जो तृतीय नेत्र आहे तो ह्या कोल्हापूर स्थानी पडलेला आहे. तर त्यामुळे हे महामातृक क्षेत्र तीर्थ म्हणून मानलं गेलेलं आहे. आणि ही हे स्थान असं आहे जे मंदिराचं प्रांगण आहे, तर तिथे दत्तात्रयांचं पण मंदिर आहे. कारण दत्तात्रयांचं असं आहे की काशी क्षेत्री त्यांचा वास आहे. नंतर माध्यान्ह वेळेला, भोजनाच्या वेळेला ह्या क्षेत्री, त्यामुळे कोल्हापुरात माध्यान्ह वेळेला, म्हणजे खरं तर फक्त कोल्हापुरात का, माध्यान्ह वेळेला जो येणारा, आपण म्हणतो ना 12ची भूक खूप द्वाड असते, की माध्यान्ह वेळी जो येतो त्याला काहीतरी चतकोर तरी, म्हणजे हेच शिकवणारी आपली संस्कृती आहे. तर माध्यान्ह वेळेला, भोजनाच्या वेळेला दत्तात्रय कोल्हापुरामध्ये, आणि रात्री माहूरगडावर, कारण आई अनसूया माहूरगडाची रेणुका माता येईल तेव्हा घेईल, तर रात्रीच्या वेळेला निद्रासमयी माहूरगडावरती असतात. आणि योगक्रियेसाठी त्यांचं प्रख्यात क्षेत्र आहे गिरनार, आणि सगळे नवनाथ तर योग क्रियांसाठी गिरनार क्षेत्री. तर इथे दत्तात्रयांचाही वास आहे. आणि म्हणजे मंदिराच्या प्रांगणातच दत्तात्रयांचं मंदिर पण आहेच म्हणजे. आणि कोल्हापूर हे बघा कसं आहे, म्हणजे आई तू अंबा की लक्ष्मी, कारण आपण कोल्हापूरची अंबाबाई पण म्हणतो आणि कोल्हापूरची महालक्ष्मी पण म्हणतो. तर महालक्ष्मी हा दुर्गेचा पुढचा आविष्कार आहे. तो एक श्लोक घेतो बघा आपण, नारायणी शिवे सर्वार्थ साधिके, काय तो, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरण्ये त्र्यंबके गौरी असं म्हणता म्हणता नारायणी, नारायणाची नारायणी झाली, नारायणी नमोस्तुते. तर पुढचं जेव्हा आख्यान घेते तेव्हा परत परत वाटतं की आई तू भवानी की तू लक्ष्मी. तर थोडक्यात हे की लक्ष्मी महालक्ष्मी हा दुर्गेचाच पुढचा नेक्स्ट म्हणजे म्हणतो तसा तो दुसरा आविष्कार आहे. आणि कोल्हापूरची अंबाबाई कशी आहे, तर आधी कोल्हापूरच बघा. बहुतेक ही जी 3.5 पीठं आहे ही बहुतेक सगळ्या घराण्यांची, म्हणजे ही नामांकित भक्तिरसमय सगळं असतं. आपापल्या घराण्यांची, बऱ्याच घराण्यांची कुलदेवता पण राहिलेली आहे. आणि ह्या ना त्या निमित्ताने सगळेजण बहुतेक ह्या 4ही पीठांना जाऊन आलेले असतील. तर कोल्हापूरची मिसळ आणि कोल्हापूरची जी प्रसिद्ध भडंग आहे ते पण आंबा भडंग. आपण म्हणजे मी म्हणते जे गोड खाणारे लोक ते काही पचवू शकणार नाहीत. आणि दुसरं कोल्हापूरचं पायतण, कोल्हापुरीच म्हणतात, ते जर पायतण काढून एक लगावली अशक्य आहे ते. तर तेव्हा कोल्हापूरचं जसं सगळं झणझणीत आणि तद्वत मिसळ वगैरे, तर तशीच ही उग्र माता आहे. आणि ही विष्णुरूपच आहे, म्हणजे इथे भगवान विष्णू महालक्ष्मीच्या रूपात वास करतात. तर त्यानिमित्ताने की मंदिराच्या म्हणजे इथनं 6 ह्या पंचक्रोशीपासून जवळ 6 मैलावर जो पन्हाळा आहे, तर तिथे पराशर गुफा आहे आणि सिद्धकुंड आहे. तर पराशर मुनी वेद जाणून घेईल, वेदांचं रहस्य उकलून सांगेल असा पुत्र मला व्हावा म्हणून नारायणाचं कठोर, सूर्यनारायणाचं आणि नारायणाचं कठोर तप करत होते. आणि तेव्हा त्यांना एक दिवस आई, कारण हे क्षेत्र कोल्हापूर आणि पन्हाळा जवळच आहेत, तर एकदम चतुर्भुज अशा महालक्ष्मीने दर्शन दिलं. तशी हे मनोमन म्हणाले, ते आईला साष्टांग नमस्कार घातला, पण मनोमन म्हणाले की अरे मी तर नारायणाचं ध्यान धरलं होतं आणि माझ्या पुढ्यात आई कशी अवतरली. पण आईने तात्काळ यांचं मनोगत जाणलं आणि त्या क्षणी अदृश्य झाली. आणि दुसऱ्या क्षणी शंखचक्र गदा पद्मसहित आणि पितांबरधारी अशा विष्णुरूपामध्ये तिने त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना तो आशीर्वाद दिला. आणि मग पुढे सत्यवती म्हणजे मत्स्यगंधा आधीची, ती पुढे सत्यवती, वेदव्यास सगळा कथाभाग तो, म्हणून आपण वेदव्यास, त्यांचं नाव खरं कृष्णद्वैपायन, पण तो वेदांचा सगळा त्यांनी ते संकलन, बायफर्केशन वगैरे जो पुढचा जो
खूप कठीण काम साध्य केलं आहे म्हणून ते वेद व्यास. आपलं व्यास असं पटकन महर्षी तोंडात नाही येत, आपण वेद व्यास असंच त्यांना म्हणतो. पण सांगण्याचं तात्पर्य इथे भगवान विष्णू महालक्ष्मीच्या रूपात वास करतात आणि इथे सर्व तीर्थ वास करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर श्रद्धा सर्वात महत्त्वाची. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान लभते मोक्षम. म्हणजे बघा, श्रद्धा नसेल तर सगळं फोल आहे. की जसं आपण वाल भिजवले म्हणजे बिरड्यांची उसळ करण्यासाठी, बिरड्या करण्यासाठी, आणि वाल मग जेव्हा आपण हे करतो मग सोलत जातो तर काही काही त्याला चाड म्हणतात. म्हणजे ते काही केल्यानंतर आणि पाण्यात टाकले वगैरे त्याला चांगले मोड येतच नाहीत, ते चाड. आणि जसे मटकीमध्ये चुकार, हा मी एक नवीन शब्द ऐकला, तुम्हाला माहिती असेल की चुकार म्हणतात मटकी. काही काही त्या छान अशा हे होतात दगडासारख्याच अशा टण्ण राहतात त्या. तर तेव्हा आपण जर चहाड आणि चुकार राहिलो म्हणजे श्रद्धाहीन राहिलो किंवा कमी श्रद्धा आपल्यात राहिली तर त्या म्हणजे तेवढी श्रद्धाच जर कमी पडली, मनी नाही भाव देवा मला पाव, तसं चालणार नाही. तेव्हा श्रद्धा पूर्ण, आणि आपण इथे बसलोय म्हणजे आपण पूर्ण श्रद्धा आहेच, अगाध श्रद्धा आहे म्हणून. नाहीतर जाणारी येणारी रहदारी कमी का आहे. पण नेहमी फार थोड्याच लोकांना वाटतं ना की इथे यावं, सत्संग करावा, श्रवण मनन चिंतन निधिध्यास, तो एक वेगळ्याच ह्याच्यात जाणारा विषय. पण श्रद्धायुक्त अंतःकरण आपलं हवं. ही आईकडे प्रार्थना करूया. आणि ही देवी कशी आहे तर ह्याला 108 कल्प, आपल्याला तो हिशोब पण येणार नाही, पण हे अतिप्राचीन स्थान आहे. आणि हे शिलाहार राजांचं, मुळात हे शिलाहार राजांची ही देवता, आणि ते शिवभक्त होते पण ते सश्रद्ध होते किंवा असे कर्मठ नव्हते. जसे ते शिवभक्त होते तसे वैष्णव जनांनाही मानणारे होते. तरी शिलाहार राजांची ही मूळची देवता. आणि आई कशी आहे, दगडी चबुतऱ्यावरती, आणि 3 फूट चतुर्भुज आहे. आई चतुर्भुज, तुळजाभवानी 8 हात, आणि पुढे वणीची सप्तशृंगी घेईल तिला तर 18 हात. आणि त्याच्यातले काही काही दाखले देते. तेव्हा मी पण इकडचीच विद्यार्थिनी आहे. तर आमच्या पटवर्धन गुरुजींनी, वैशंपायनबाईंनी, उमाताईंच्या खाली नाही मी शिकले आहे, पण इतकं छान छान शिकवलं आहे. आणि किती काळ गेला तरी मग ती गुंजत राहतात, आठवत वाक्य राहतात. ते पटवर्धन गुरुजींनी सांगितलेलं की तुम्ही कल्पना करा की आपल्याला 2 हात नॉर्मल, आपल्याला हेच जर 4 हात, अरे आपण केवढे भयानक दिसलो असतो, म्हणजे ॲबनॉर्मल, आपल्याला काहीतरी म्हणजे प्रॉब्लेमॅटिकच. पण हेच आहे की चतुर्भुज किंवा अष्टाभुजाची देवी. तर हेच सांगतात की अष्टावधानी किंवा एकाच वेळेला अनेक डगऱ्यांवर आणि यशस्वी, एक ना धड 12 चिंध्या, तसं नाही उपयोगाचं. की सगळीकडे आपण बघा, घरचं चहा पाणी वगैरे, संध्याकाळचं स्वयंपाक पाणी बराबर सगळी व्यवस्था मार्गी लावून दुपारची झोप न काढता. तर तेव्हा अष्टावधानी. आणि हेच की आई प्रार्थना करूया की किमान मी तुझ्यासारखी चतुर्भुज नाही, 18 हात नाही, पण या 2 हातातनं तरी उत्तम, जास्तीत जास्त चांगलं काम माझ्या हातनं व्हावं. म्हणजे कपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी. तर कपॅसिटी पण दे आणि कॅपॅबिलिटी वाढव. तर ही प्रार्थना आईकडे करूया. तरी शिलाहार राजांची मूळची हे. आणि ही कशी आहे की सगळ्याच ह्या तांदळा स्वरूपामध्ये आहेत. शिल्पकलेचा उत्कृष्ट, म्हणजे पुरातत्व विभागाकडे आहेत सगळ्याच ह्या 3.5 पीठं शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानलेला आहे. सुबक एकदम दगडी जी हे झालेली घडण झालेली आहे ती. आणि आई कशी आहे, सदाफुलीसारखी हास्यमुखी आहे. तर ती आपल्याला हेच सांगते जे बहिणाबाईंनी सांगितलं आहे ते, हास हास माझ्या जीवा असा संसाराला हास, इडापिडा संकटाच्या तोंडाला काय फास. हास हास माझ्या जीवा असा संकटाला हास. म्हणजे अरे संसार म्हटला किंवा जगतोय आपण तेव्हा संकटही येतच राहणार, पण रडत राहूपणा दाखवून काय उपयोगाचं आहे. इडापिडा संकट आहेत, त्यांच्यात आपण म्हणतो ना तोंडाला काळं फासलं, त्यांना परागंदा कर, त्यांच्या तोंडाला काय फास. रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. तर आई आपली जी म्हणजे सदाफुलीसारखी हास्यमुखी आहे ती आपल्याला हेच सांगते
की संसार तर आपल्याला छान नौका पार म्हणजे बेडा पार व्हायचा आहे, तर संसार तर यशस्वी करायचा आहे, काय रडत राहूसारखं माघार किंवा माध्यावरनं पळ नाही काढायचं आहे, पण हसत मुखाने संसारामध्ये राहा आणि यशस्वी तो पार पाडा, हाच संदेश आई देते. आणि आई कशी आहे परत की प्रसन्न वदन आहे आणि लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे निर्मिती, आणि निर्मिती कधी होते की जिथे गती आहे तिथे निर्मिती आहे. जेव्हा जेव्हा गती आहे तिथे तिथे निर्मिती. म्हणून पूर्वी बघा किंवा संप झाला की यंत्र थांबली, हातमाग थांबला, म्हणजे आपला तर गिरणी संप तो खूपच हाहाकार झाला, पण यंत्र मशीन थांबली म्हणजे गती थांबली, निर्मिती थांबली, तिथे लक्ष्मी म्हणजे हे नाही ना, प्रोडक्टिव्हिटी थांबली. तर तेव्हा उद्यमशीलता हे लक्ष्मीचं म्हणजे धनाचं मूळ आहे. आणि आळस, निद्रा किंवा हे सगळं अधोगतीचं हे आहे. तर ही लक्ष्मी कशी आहे, अष्टरूपामध्ये आहे. धन, धान्य, धैर्य, शौर्य, कीर्ती, विजय, विद्या आणि आणि पण एक आहे, तिची 8 रूपं आहेत. आणि ह्याच व्यतिरिक्त ही संतान लक्ष्मी आहे, भाग्यलक्ष्मी आहे, गुणलक्ष्मी आहे, भावलक्ष्मी आहे, सगळीच रूपं तिच्यामध्ये आहेत. आणि एके ठिकाणी एक छान वाक्य वाचलं होतं की अन्नाच्या कणाकणात लक्ष्मीचा वास आहे, तेव्हा अन्नाचा एक कणही वाया दौडू नका, कणाकणात लक्ष्मीचा वास आहे. तर तेव्हा आणि लक्ष्मी म्हणजे आपल्या डोक्यात फक्त पैसा एवढंच येतं, पैसा, सोनं, नाणं. आता सोन्याचं तर बघायलाच नको, बापरे, प्रचंड काहीतरी गोंधळ झालाय सगळा. तर आणि घालणं पण जोखमीचं झालं आहे. हाऊस तर आहे, पण आता घालण्यात म्हणजे खरंच घरातच काय घालून भागवावेत, कारण सोनं चांदी अंगावर असावं म्हणजे त्यालाही हे आहे की इथे कुंकू म्हणजे हा अक्युप्रेशरचा पॉईंट आहे. कोणी कोणी हौसेने पायात जोडवी घातली किंवा आपण जे छुमछुम ते चांदीचेच हवेत, त्याचेही निकष आहेत. आणि त्याच्यामागे आपल्या अध्यात्मामागे पण प्रत्येक ह्याच्यात विज्ञानाधिष्ठित अध्यात्म आहे. तर लक्ष्मी म्हणजे निर्मिती किंवा गती म्हणते तेव्हा की आपल्या मुंबईकरांना काही वेगळं गतीचं काही सांगायला नको. रोजचाच आपला मूलमंत्र, थांबला तो संपला, काळ मागे लागला, धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. इथे माझी मैत्रीण भेटली, म्हणजे 1 मिनिट मी म्हटलं चल ग 2 मिनटं भारावून असं काही गप्पा माराव्यात म्हटलं, 2 मिनटं उभं राहिलं तरी 4 धक्के. थांबला तो संपला, हा तर मुंबईचा अलिखित नियमच आहे. आणि कितीही अगदी नाकबूल केलं तरी मुंबईचं महत्त्व आर्थिक राजधानी काही म्हणजे आहेच आहे, वादातीत महत्त्व आहे मुंबई नगरीचं. तर थांबलात म्हणजे गती म्हणजे निर्मिती. आणि पैशालाच किंवा सोन्या नाण्यालाच आपण लक्ष्मी समजतो, त्यावरनं वेदांमध्ये जी श्री नावाची लक्ष्मी आहे ती ह्या लक्ष्मीपेक्षा थोडी वेगळी आहे, अधिक आहे. तर त्या श्री म्हणून म्हणजे हा श्रीपती आहे नारायण. तर ती श्री नावाची जी देवता आहे, तर पैशा व्यतिरिक्त त्याच्या जे इतर सगळे गुण म्हणतो ना आपण, यश, संतोष, समाधान, अधिकार, उद्यमशीलता, बरेच सारे म्हणजे किंवा उत्साह, आनंदी, सकारात्मकता, सगळ्यात उत्तम गुणांचा समुच्चय त्या श्री नावाच्या देवतेमध्ये आहे. तर आणि म्हणून एक किती छान वाक्य आहे बघा की पैसेवाला होणं सोपं आहे, पण श्रीमंत होणं कठीण आहे. आणि म्हणून माझे वडील लहान असताना असंच एक गाणं गुणगुणायचे, ते कशा शेतकरी दादाचं आहे ते, पण ते असं लक्षात राहतं ना आपल्या. तर ते म्हणायचे, पैशानं जरी, शेतकरी दादा म्हणतोय, पैशानं जरी गरीब झालो, मनात आमुच्या श्रीमंती, काळी सावळी जमीन आपुली, घास भरवते प्रेमाचा. आणि काही ते पुढे काही म्हणायचे, पण हेच आहे की पैशानं जरी गरीब झालो, मनात आपुल्या श्रीमंती. तर आईकडे प्रार्थना की मनाची श्रीमंती, मनाचं औदार्य. पैसा काय खरंच आज आहे नाही, कमी जास्त होतच राहतो. आणि म्हणून लक्ष्मीचीच बहीण दुसरी अक्काबाई अलक्ष्मी आहे. तर अलक्ष्मीचा वरदहस्त नको, लक्ष्मीचा निरंतर वरदहस्त हवा.
तर लक्ष्मी म्हणजे स्थिर लक्ष्मी, स्थिरता असावी आपल्या पैशाला. म्हणून जेव्हा जमेल एकांतात असू तेव्हा क्षणभर तरी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा प्रत्येकीने की मी हे काय करतोय, कशासाठी करतोय. इतका जरी विचार एक स्वतःशी विचार केला स्थिर लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी. आणि म्हणून की लक्ष्मी ही चंचल आहे. म्हणून हे तुकाराम महाराजांचं एक पद आहे त्या निमित्ताने. तर ते असो. तर पुढे जाऊन की ही लक्ष्मी देवी आहे, ही चतुर्भुज आहे आणि तिच्या ह्या हातामध्ये गदा आहे, दुसऱ्या हातात ढाल आहे आणि तिसऱ्या हातामध्ये म्हाळुंग ही औषधी वनस्पती आहे आणि चौथ्या हातात पानपात्र आहे. सगळ्याच देवतांना तांबूल प्रिय आहे. पानपात्र म्हणजे विडा आणि तो 13 घटक दशगुणी जो म्हणतो तो. तर ती सगळी औषधी द्रव्य त्याच्यात येतात आणि त्यांनी शरीराचं आरोग्यच म्हणजे आपण आता फक्त तो बाळंतिणीला आवर्जून म्हणजे तो विडा द्यायचा प्रयत्न करतो, पण एरवी सुद्धा शरीरात म्हणजे आता जो बाहेर खातो तो नव्हे, जो घरी करू पानवेलीचा, तर तो त्याच्यात औषधी घटक आहेत. आणि महालक्ष्मी मंदिर कसं आहे कोल्हापुरामध्ये, हे गावात बरोबर मध्यभागी आलेलं आहे ऐन गावामध्ये. आणि मला नेहमी वाटतं बहुतेक म्हणजे सगळ्यांच्याच ठिकाणी तसं असेल, पण मी मुंबईकर म्हणून मला असं वाटतं आपल्याला गाड्यांच्या ज्या वेळा आहेत ट्रेनच्या त्या एवढ्या छान हे केलेल्या असतात की सकाळी कोयना आणि संध्याकाळी ही महालक्ष्मी आणि कोणती जाते दुसरी सह्याद्री आणि बरोबर 12 तासाचा प्रवास. आणि तिथे सकाळी सुद्धा आपल्याला पटकन असं आंघोळ वगैरे करून स्नान घेण्यासाठी पण राहायचं नसेल, अशा पण छोट्या छोट्या छान सोयी आहेत. भर गावात आलेलं मंदिर आहे आणि मंगळवार शुक्रवार आईचे मुख्य वार, तर तेव्हा विधिवत पूजा अर्चा होते. आणि हे हेमाडपंथी बांधकाम, तर हेमाडपंत शब्दावरनं सगळीच मंदिरं महाराष्ट्रातली आपण म्हणतो बघा गणपतीची वगैरे सुद्धा हेमाडपंथी बांधकाम. तर हेमाडपंत हे यादवांचे एक मंत्री होते, तर त्यांनी विकसित केलेली ही मंदिर जी शिल्प नव्हे वास्तू मंदिराची जी इमारत म्हणजे, तर त्याच्यामध्ये दगड सगळे म्हणजे त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती वेगवेगळ्या आकाराचे दगड. तर ते एकमेकांना जोडण्यासाठी सिमेंट किंवा विटा वापरलेल्या नाहीयेत कुठे, तर गिलाव्यासाठी मग वाळू, मेण, लाख, इतर घटक त्यांचा वापर करून ती अशी काही पक्की बांधकामं झालेली आहेत. तर किती शतकं झाली, ऊन वारा पाऊस सोसत, महाराष्ट्रात तर पाऊस केवढे वाट लावणारा, पण तरीही हे एवढं मजबूत बांधकाम आहे सिमेंटच्या वापरावाचून झालेलं की आजही दिमाखात ही सगळी मंदिरं उभी आहेत. त्यांनी ती कला विकसित केली शास्त्र, म्हणून हेमाडपंत, म्हणून हेमाडपंथी बांधकाम. तर आपली आई ही सौभाग्याची देवता आहे, सगळ्याच्या देवता. तर लक्ष्मी देवी महामाये म्हणजे देही, लक्ष्मी देवी महामाये देही मे अनुग्रह म्हणतोच, पण आणि कोणता श्लोक घेतो महालक्ष्मी अष्टक आहे ते वेगळं, पण देही मे आरोग्य धनम आणि देही मे लक्ष्मी देवी महामाये देही मे अनुग्रह तथाच संपत्ती धनम आयुरारोग्यम संपदाम हा वेगळा श्लोक घेतला. पण म्हणून सगळ्या स्त्रिया तिच्या पुढे पदर पसरून सदा सुखी ठेव आई माझा कुंकवाचा धनी. आणि अजून एक महत्वाचं की या आईला, आपल्याला आई आहे, आपल्या आईला आई आहे होती, पण या आईला कोणी आई नाही, तर त्यामुळे तिला दुःख होईल, म्हणजे आपल्या वागण्यानी आपल्या करणीनी तिला दुःख होईल असं वागू नका. आणि जरी असे एक छान तिथे वाक्यच आहे, आणि जरी काही दुःख कष्ट जरी झाले तरी त्या आईवरती म्हणजे त्याचं खापर फोडू नका, कारण रामदास स्वामी परत देवाचे इच्छे ते वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. तेव्हा तिला वाईट वाटेल, दुःख होईल असं वागू नका. आणि ह्या मंदिराचं एक विशेष म्हणजे 2 मंडप आहेत, एक दगडी आणि लाकडी, आणि त्याच्यामध्ये जे खांब आहेत तर त्या खांबावरती कलाकुसर तर उत्तमच आहे,
आणि खांब बुलबुलई आहे, म्हणजे ते खांब निर्मिती कौशल्य आहे, पण थोडा मोठ्यांनी सांगितलेलं आहे की वेट लागतं, मोजू नयेत, की खांब मोजता येत नाही, चकतो माणूस, मोजता येत नाहीत आणि मोजूही नयेत असा संकेत आहे. आणि या मंदिराची रचनाच अशी आहे की 31 जानेवारीला कॅलेंडरमध्ये बघा सूर्याच्या ह्याच्यावर नाही, त्यामुळे ही तारीख फिक्स आहे 31 जानेवारी की किरणोत्सव, की आदल्या दिवशी आईच्या इथपर्यंत सूर्यकिरण येतात बरोबर त्या ह्याच्या, एरवी नाही कारण सूर्य हे फिरतो ना, आणि पुढे दुसऱ्या दिवशी अजून खाली, आणि मग तिसऱ्या दिवशी 31 जानेवारीला किरणोत्सव, म्हणजे सगळी आई निथळते, म्हणजे सूर्यकिरणाने ती निथळून निघते. तर 31 जानेवारीला कोल्हापूरला अंबामातेचा किरणोत्सव म्हणून मुद्दाम माहितीच आहे तुम्हाला, पण जस्ट मेन्शन करते. आणि अजून आईचं वैशिष्ट्य काय की अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, की अश्विना नवरात्र पहिला दिवस आणि अष्टमी हा मोठा आणि नवमी पूर्णाहुती उत्थापन, नवरात्र उत्थापन विधी आणि पूर्णाहुती. तर त्या निमित्ताने आपण विचार करूया की आपण कशाची पूर्णाहुती देणार, म्हणजे काम क्रोध वासना दुर्वासना. आणि खरं असं होतं की पूर्वी आईचं वाहन, जिथे दुर्गा येते तिचं वाहन वाघ आहे, आणि जिथे लक्ष्मी येते तिचं वाहन सिंह आहे. आईचं वाहन म्हणजे हा लक्ष्मी हा पुढचा आविष्कार आहे, म्हणून आईचं वाहन सिंह आहे. तर पूर्वी ह्याचा म्हणजे बकरा बळीची जी हे होती, तर त्याच्यावर नाही कसं गमतीत म्हटलं जायचं, आई एवढी आधी उग्र आणि परत त्याच्यात ती वाघावरती आरूढ, म्हणजे काय माझी मजा आले, मी आई पुढे जाईल. तर तेव्हा बकऱ्याला देऊन आधी वाघ शांत होईल, मग वाघ शांत झाला की मग मी काहीतरी आईशी माझा हितगुज होऊ शकेल अशा अर्थाने. पण आता नारळ प्रतिकात्मक फोडला जातो. नारळ म्हणजे अहंकार, की अहंकारा एवढं म्हणजे दुसरं फुटायला अत्यंत अशक्य. नारळही श्रीफळ कठीण आहे, तेव्हा प्रतिकात्मक नारळ म्हणजे अहंकार मी विसर्जित करतोय अशा अर्थाने. आणि आई बघा कशी आहे की सोन्या नाण्याने तर सगळ्याच्या देवता मढलेल्या आहेत, पण त्यावरनं म्हणजे एक विचार मंथन की खरोखर याने आपण आपल्या सिक्युरिटीवरचा ताण वाढवतो आणि कठीण आहे हे सगळं. एवढंच सोन्या नाण्याची किंमत बघा आधी, आणि की आपल्याला भावना एकीकडे, पण आज कुठेतरी प्रॅक्टिकल की तो पैसा अडकलाय, आणि पण याच्यावरती भाष्य होणंच खूप कठीण गोष्ट आहे. पण सोन्या चांदीने नितांत मढलेली आहे, पण गळ्यामध्ये बोरमाळ झाली, चंद्रहार झाला अगदी, तरी सुद्धा आईच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. नंतर आपण कापसाच्या याची जी माळ करतो हे कापसाच पेरू देऊन, तर ती माळ आहे, आणि कवड्यांची ही माळ आहे. नंतर नागफडा आहे, आणि बरोबर समोर रंकभैरव आहे, रंकाळा तलाव, 13 मैल जिवंत झरे आहेत, म्हणजे एवढा परीघ आहे, अगदी दृष्टी पोचणार नाही दुसऱ्या ह्याच्या काठापर्यंत, एवढा मोठा रंकाळा तलाव. आणि तिथे रंकभैरव, आणि रंकभैरवाच्या हातात सुद्धा एका हातामध्ये हा गदा हे विनाशाचं प्रतीक आहे, आणि दुसऱ्या हातात माळुंग. तर माळुंग म्हणजे विश्वनिर्मितीचं बीज, परमाणू त्याच्यात आहे, कारण समाप्ती आणि मग निर्मिती. तर तसं तद्वतच आईच्या हातातही तेच आहे. तर त्यामुळे आईच्या समोर रंकभैरव आहे, चारी दिशांचं रक्षण, शिवलिंग आहेत, आणि 4 महाद्वारांचं रक्षण करायला महाविष्णू आहेत. आई तू भवानी की लक्ष्मी. आईच्या पुढे म्हणजे आज शिरतो तेव्हा गरुड मंडप पण आहे, आणि गरुड आणि बालाजी छोटा म्हणजे कोनाडीमध्ये बालाजीची हे आहे. तर असं म्हणतात की गोविंदा गोविंदा वेंकटरमणा बालाजी तिरुपती. तर त्याचं दर्शन घेतल्यानंतर आईचं दर्शन घेतल्याखेरीज ही तिरुपतीची यात्रा पूर्ण झाली नाही असं. आणि आईला साडी चोळी ही माहेरवाशीण, तिरुपती म्हणजे तिकडची ती माहेरवाशीण मानली गेली आहे, आणि तिला वाजत गाजत साडी चोळी येते. आणि जर आपण जिना चढून वर गेलो तर पहिल्या मजल्यावरती उत्तराभिमुखी मातुलिंग म्हणजे शिवपिंडी आहे. तर तेव्हा असे बरेच सारे हे आहेत की आई तू भवानी की लक्ष्मी, आई दोन्ही आहे. तर त्या ह्याच्यात अधिक न जाता
अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसले सिंहासनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो, प्रतिपदेस पासूनी घटस्थापना करुनी हो, मूल मंत्र जप करुनी भवती रक्षक नेमुनी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती सारे काय महिमा वर्णू तिचा हो. आणि याच्या जवळच कात्यायनी मातेचं एक मंदिर आहे आणि त्या व्यतिरिक्त एक मजेचा भाग म्हणून एक टेंबलाई डोंगरावरती टेंबलाई मातेचं मंदिर आहे. तर ही टेंबलाई माता काय झालं की जेव्हा महिषासूर चा वध करताना सगळ्याच शक्ती एकत्र झाल्या तर आई टेंबलाईनी पण मदत खूप केली. पण आई युद्धानंतर एवढी 9 दिवस 9 रात्र तो तुंबळ विजयादशमीच्या आधी 9 दिवस संग्राम झाला ना. आई एवढी थकली की ती टेंबलाई म्हणजे भाऊक छोटासा कथाभाग म्हणून की ती टेंबलाई तिच्या मैत्रिणीला टेंबलाई मातेला थँक्यू म्हणायचं विसरली. म्हणजे विसरली ती दमली ना. मग टेंबलाई रुसली आणि डोंगरावर जाऊन बसली. पण आई आहे अहो, जगाची आई आहे. तर तिला मग नंतर तिचा शीण गेल्यावरती कळलं. तशी मग वाजत गाजत ती पालखी टेंबलाईच्या म्हणजे टेंबलाईच्या भेटीला आई जाते. ती आई आहे, तिच्याकडे काही कमीपणा वगैरे तो भाव काही नाही, तीच टेंबलाईच्या भेटीला जाते. तर अशा प्रकारे कितीही जरी आई महालक्ष्मीचं आख्यान घेतलं तरी ही 3.5 पीठातल्या पूर्ण पीठात आलेल्या आई महालक्ष्मीला मनोभावे प्रणिपात करून महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. दुसऱ्या पीठाकडे येताना कोल्हापुरम महास्थानम यत्र लक्ष्मी सदा स्थिता मातापुरम द्वितीयम च रेणुकाधिष्ठितम परम. तर माहूरगडावरची रेणुका देवी आणि जी आपण 1 माळ चढवतो तर त्याच्यामध्ये जी म्हणजे हे जे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, त्याच्यानंतर आज जी दुसऱ्या माळेचं जे हे येतं तर त्याच्यात बघा तुम्ही 64 योगिनी आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ रेणुका असं त्या रामदासांचं हे जे 9 याचं पद घेतो ना आपण, त्यात दुसऱ्या माळेला रेणुका मातेचा आणि या दुसऱ्याच मी पीठावरती आज आलेली आहे. तर नांदेड जिल्हा किनवट तालुका, तर तिथे डोंगरावरच स्थित दुर्गभूमी यजेत दुर्गाम. म्हणजे ती आपली वज्रेश्वरी असून दे किंवा ही जय बोलो हे कुठलं ते जय बोलो माता वैष्णवदेवी किंवा सह्यगडावरची असून दे, कुठेही जा म्हणजे की दुर्गभूमी यजेत दुर्गा आणि दुर्गती नाशनी म्हणून ती दुर्गा आहे. दुर्गभूमी तिला प्रिय आहे आणि भक्तांच्या भक्तरूपी दुर्गांच्या ह्याच्यामध्ये ती आहे म्हणून पण, आणि दुर्गती नाशनी म्हणून ती दुर्गा. पण ही शैलपुत्री आहे, आज तिचं दुसरं रूप ब्रह्मचारिणी आहे. मुळात ती शैलपुत्री आहे त्यामुळे तिला डोंगर परिसरच प्रिय असणार. तर हे पण खूप उंचावरती स्थान आहे माहूरगडावरचं. तर विष्णुबुवा माहूरकर बरीच सारी पदं आहेत आणि विष्णुबुवा ही भूमी कशी आहे, माहूरची भूमी म्हणते ती जशी रेणुका मातेची आहे म्हणजे प्रख्यात तिच्यासाठी, तद्वत दत्तात्रयांचं पण तिथे अनसूया आणि दत्तात्रयांचंही वास्तव्य आहे. तर विष्णुबुवा माहूरकर हे काय आहेत, हे महापरिव्राजक आचार्य. तर त्यामुळे ते दत्त संप्रदाय आणि त्यांची रेणुका मातेवरती पण परमभक्ती. तर त्यांनी शेवटपर्यंत त्या संन्यासी झाले आणि मातृतीर्थाच्या इथेच कुटी बांधून त्यांनी वास्तव्य केलं आणि तिथेच त्यांनी देहाची अखेर केलेली आहे. तर ते विष्णुबुवा माहूरकर, त्यांचा भाव बघा. म्हणून परत परत आपण स्वतःला म्हणायचं मी चहाड किंवा चुकार तर नाही होते ना. तर विष्णुबुवा माहूरकर याला चाल पण खूप सुंदर आहे. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय, हाके सरशी घाई घाई वेगे धावतची पायी, आली तापत्या उन्हात नाही आळस मनात, म्हणजे काय आला तिला घाम विष्णुदासा आदराने वारा घाली पदराने. माझी रेणुका खूप एकदम म्हणजे असं भावविभोर व्हावं अशी चाल पदच सुंदर आहे. कारण विष्णुबुवा माहूरकरांचा, विष्णुबुवा किंवा विष्णू कवी त्यांचा सगळं ते माहूरकरच म्हणतात स्वतःला, तो भावच त्यांचा ओतलाय त्यांनी. आणि पुढे ते म्हणतात तू विश्वाची स्वामीनं मोठी, रेणुका मातेला म्हणतात
तू विश्वाची स्वामीन मोठी, परिमी जन्मलो तुझ्याच उदरी, यात संशय काय, रेणुके तू माय मी तुझे लेकरू, रेणुके तू माय मी तुझे लेकरू. तर अशी ही माहूरची रेणुका देवी घेताना जी सगळ्यांना परिचित जी कथा आहे ती की जमदग्नींची रेणुका ही पत्नी, पण ही काशी क्षेत्रीचा रेणुराजावरनं ती रेणुका, काशी क्षेत्रीचा रेणुराजा आणि त्याची ती मुलगी, आणि काशी क्षेत्र ही तर शिवाचीच भूमी आहे. तर त्यामुळे पार्वती मातेच्या आशीर्वचनातनं झालेली साक्षात पार्वती स्वरूपिणी अशी ही रेणुका माता. पुढे तिचा नर्मदा तटाकी भृगु महर्षी, तर त्यांच्या भृगु कुलोत्पन्न जे जमदग्नी, तर त्यांच्याशी तिचा विवाह झाला. 5 पुत्र, त्याच्यात परशुराम हा 5वा म्हणजे धाकटा तिचा पुत्र. आणि जी सगळ्यांना कथा माहिती आहे, यांचं कुठे महिष्मती नगरीचा कार्तवीर्यार्जुन किंवा सहस्त्रार्जुन कार्तवीर्य ज्याला म्हणतात, तर हे त्यांचे हे पुरोहित आहेत. भृगुकुळ म्हणजे ब्राह्मण म्हणजे पौरोहित्य करणारे. तर आणि महिष्मती नगरी म्हणजे आत्ताचा महेश्वर, तर मला आवर्जून उल्लेख करायला पाहिजे, महेश्वरचा उल्लेख केला तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या महेश्वर नगरीचा राज्यकारभार जो त्यांनी होळकर घराण्याच्या ज्यांनी 28 वर्ष इतका उत्तम प्रकारे राज्यकारभार केलेला आहे. नुसता राज्यकारभार नव्हे की धर्मशाळा बांधल्या, पाणपोया बांधल्या, वनराया, आणि सर्वात मुख्य म्हणजे जीर्णोद्धार, मंदिरांचा जीर्णोद्धार, एवढं मोठं कार्य केलं. तर 31 मे 1725 हा त्यांचा जन्मदिवस होता. आणि आत्ता आपण 31 मे 2025 पर्यंत 320 शताब्दी वर्ष त्यांचं साजरं करत होतो. तर तेव्हा ह्या साक्षात मनुष्य रूपातली देवी आहे. त्यांना देवी हा पुरस्कार लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या हयातीतच दिलेला आहे, त्या महिष्मती नगरीचा. तर त्यांना आदरांजली हीच होईल की त्यांनी मंदिरं बांधली किंवा मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आपण मंदिराची स्वच्छता किंवा पावित्र्य जपायचा प्रयत्न करूया. त्यांनी पाणपोया बांधल्या, आपण पाणी वाचवण्याचा आपल्या परीने प्रयत्न करूया. त्यांनी वनराई ही कन्सेप्ट त्यांची आहे. देवराई एक जागा हे करायची स्लॉट. इथे आता मी येते ना, तर तिथे मला अशी ती काही ह्या इथे बघा आतल्या ह्याच्यात झाडं अशी हे करतात, तर ती देवाची आहे. तिकडचं पान फूल फळ पानावरती पण आपला हक्क नाही, देवाला सोडलेलं आहे ते. मग आपोआप तिथे जंगल सदृश होत जातं आणि पर्यावरण म्हणजे ह्याला ते उत्तम पर्यावरणाला ते सहाय्यभूत होतं. तर आपण त्यांना श्रद्धांजली म्हणून किमान इतकं तरी की कुठे वृक्ष वाचवायचा प्रयत्न करूया, पाणी वाचवूया, मंदिराचं पावित्र्य मांगल्य राखण्याचा प्रयत्न करूया. तर ते असो. तर हा सहस्त्रार्जुन कार्तवीर्य आणि त्यांनी यांच्याकडे कामधेनू, तर त्या कामधेनूसाठी त्यांनी एकदा हल्ला केला. तेव्हा परशुराम गंधमादन पर्वतावरती तपाचरणामध्ये, तर ह्यांनी ती पळवून नेली. आणि मग दुसऱ्या वेळेला परत जेव्हा त्यांनी हल्ला केला, ह्यांनी सोडवून आणली, पहिल्या वेळेला परत हल्ला केला आणि ती कामधेनू पळवली. पण त्यानंतर त्यांनी वृद्ध जमदग्नींची हत्या केली आणि ते सगळ्यांना तो परशुराम जयंतीला आपण कथाभाग घेतो. 21 हे केले त्यांच्यावरती मृत शरीरावर. तेव्हा मग त्यांनी ते तपाचरण सोडून आले आणि भगवान परशुरामांनी घोर प्रतिज्ञा केली की 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करीन. पण ही क्षात्राणी आहे, तिने तेव्हा त्यांना अडवलं नाही की अशी काय तू घनघोर प्रतिज्ञा करतोस किंवा अविचाराने बोलतोस. रेणुका माता एवढंच म्हणाली की बाळ, कोरी भूमी शोधून, पुढ्यामध्ये पित्याचा मृतदेह आहे, की कोरी भूमी शोधून पित्याचं औध्वदेहिक अंत्येष्टिविधी कर आणि मग तुझी प्रतिज्ञा किंवा जे तुझ्या डोक्यात प्रतिशोध आहे तो पुढचा भाग. अशा अर्थाने हा जो सहस्रार्जुन कार्तवीर्य एक 2 वाक्यात वेगळा कथाभाग सांगते, कारण बाकीच्या ह्याच्या पण घेणारच आहे अर्ध्या तासात. पण यांचं हैग्रीव कुळ म्हणते तेव्हा हैहय कुळातला सहस्रार्जुन कार्तवीर्य. तर हैग्रीवचा हैहय कुळ म्हणतो आपण. तर हैग्रीव हा विष्णूचाच एक अवतार आहे. तर त्याचा एक थोडक्यात अगदी म्हणजे हे ह्यांच्यामध्ये हे वैमनस्य टोकाचं का दाटलं हे सांगण्यासाठी एक 4 वाक्य जोडते.
कारण हे जे वैमनस्य आहे ना, ते पुढे बघा तुम्ही द्रुपद द्रोणाचार्य असतील किंवा पुढे राम परशुराम असेल किंवा शाहू पेशवे असतील, हे न संपणारं वैमनस्य राहिलंय. पण आज कुठेतरी, तेव्हा पण ती गरज होती, पण आजच्या काळाची एवढी नितांत गरज आहे की जसं आपण कॅशलेस इकॉनॉमी म्हणतोय ना, आता आपण राबवतोय आणि आपण आता जीपे वगैरे पटापट कॅशलेस व्यवहार करतोय, तर तद्वत कास्टलेस म्हणजे आम्ही सकळ हिंदू बंधू बंधू, तो महादेवजी पिता अमुचा, ती अंबा माता आई अमुची, सला तयाना वंदू, तो महादेवजी पिता अमुचा आणि आई अंबा आमची माता, की कास्टलेस कडे जायचा प्रयत्न करूया. नाही तर वैराला अंत नाही. किती काळ हे असं भांडत बसणार आणि दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. फायदा घेणारे फायदा आधी खूप सारा घेऊन मोकळेच झालेले आहेत. तर काय झालं, हा हयग्रीव दैत्य होता, हा एवढा प्रबळ होता की त्यांनी काय केलं, त्याला माहिती आहे की ब्रह्मदेवाकडे वेद होते आणि त्या वेदांमुळे पुनर्निर्मिती त्यातनं त्याला जमतीये. आणि जेव्हा ब्रह्मदेवाचा निद्रेचा काळ येईल, देवांचा दिवसचं गणित, दिवस रात्रीचं गणित खूप वेगळं आहे, आपल्यासारखं मोठा कालखंड येतो बराच. तर तेव्हा मग तमोयुग चालू होईल, ब्रह्मदेवाची निद्रा. तर तेव्हा हे वेद पळवायचे आणि मग ब्रह्मदेवाला पुढची निर्मिती अडचणीत तो पडेल. आणि त्यांनी आई महामायेकडनं खूप मोठं तप करून व्रत आईला प्रसन्न करून घेतलं. आई म्हणाली, काय मला अमर हवंय, अमरत्व. आई म्हणाली नाही, जन्माला आला तो मरायचाच. मग म्हणाला ठीक आहे, मला हयग्रीवाकडूनच मरण येऊन दे, कारण हयग्रीव म्हणजे हात हे घोड्याचं मुख. तर घोड्याचाच मुख असलेला जो आहे, मला हयग्रीवाकडूनच मृत्यू येऊन दे. आता असा हयग्रीव कुठे असा निर्माण होणार, तो एक दैत्य होता, तो त्याच्या याने सामर्थ्याने हयग्रीव झाला होता. आणि मग काय झालं, ब्रह्मदेवाचे वेद चोरीला गेले, जे त्यांनी देवांकडे निद्रेला जाण्याआधी दिलेले. मग ब्रह्मदेवानी काय केलं, सगळे गेले विष्णूकडे पालन करता. तेव्हा विष्णूची योगनिद्रा चालू होती. तेव्हा मग ब्रह्मदेवानी काय केलं, एक जाणून बुजून एक वर्मी नावाचा एक किडा निर्माण केला आणि तो त्याच्या धनुष्यावर ह्या विष्णूच्या धनुष्यावरती सोडला आणि त्यांनी दोरी कुरतडली आणि दोरी धनुष्याची प्रत्यंचा जशी दोरी ती तुटली तशी ते धनुष्य असं ताणले. हे झालेलं ना, म्हणजे ते एकदम खटकन असं हे झालं आणि ते त्याच्या भगवान म्हणजे योगनिद्रेतल्या त्याला ते लागून त्याचं हे शिर तुटलं विष्णूचं. आणि मग सगळे देव चिंताक्रांत. तशी ब्रह्मदेवाला उपाययोजना माहिती होती. त्यांनी सांगितलं, घोड्याचं शिर आणून जोडा, कारण त्या हयग्रीव दैत्याचा मृत्यू आहे, तो हयग्रीव माझ्यासारखाच हयग्रीवाकडून ठरलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य, हे जे भगवान विष्णूचं हयग्रीव कुळ आहे, त्या वैष्णव कुळातलाचा सहस्रार्जुन कार्तवीर्य म्हणजे तो केवढा बलवत्तर असावा, इतकं सांगण्यासाठी ही गोष्ट. तर असो. आणि मग परशुरामाने एक कावड घेतली, कावडीतल्या एका दुर्डीत पित्याचा मृतदेह आणि वृद्ध मातेला ठेवलं आणि परम मातृभक्त आणि दल मजल करत अनेक अरण्य उपवन वगैरे करत ते आईने सांगितलं कोऱ्या भूमीच्या शोधात, कोरी भूमी असेल तिथे. आणि मग ते कान्यकुब्ज प्रदेशात, ह्याचं नाव काय आहे, माहूर हा अपभ्रंश झालाय, मूळ नाव आहे मातापूर. आणि आंध्र प्रदेशात तेलुगू याच्यात ऊर म्हणजे गाव, हे आईचं गाव आहे, आपल्या आईचं गाव आहे. माताऊर आईचं गाव, म्हणून मातापूरचं माहूर झालं. तर मातापूर म्हणतीये तेव्हा आईचं गाव. तर त्यावरनं लहानपणी आपण पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचं गाव एक आपल्याला आवडीचं होतं आणि मामाचं गाव म्हणते तसं एक मनामध्ये अखंड चिंतन किंवा विचार जागृत ठेवूया, माझं मूळ गाव कोणतं आहे. सारे प्रवासी घडीचे, दिल्या घेतल्याचे, अंतकाळाचे कोणी नाही, माझ्या मूळ गावाला जिथे माझे पूर्वज गेलेले आहेत आणि यद्गत्वानं निवर्तनते, त्या मूळ गावाचं परत परत स्मरण ठेवूया की हे काय महामाया आहे की इथे, म्हणजे माया सुद्धा म्हणते तेव्हा की महामाया नाचवते, भ्रमिष्ट करते, ती संसार रूपाने नटते आणि जी मूळ माया आदिमाया आहे ती सांभाळून घेते. तिचं कार्य असं चालतं की आकाशातले ढग जसे येतात पांगतात, कळतही नाहीत, रंग बदलतात, तशा अदृश्य रूपात तिचं कार्य चालतं. तर त्या आदिमायेची
जी भ्रमिष्ट करणारी माया तिचंच ते रूप आहे, तिची कास नको धरूया, मूळ माया आदिशक्ती आहे तिचा धावा करूया. तर मग असं दलमजर करत ते मातापूर म्हणजे ह्या स्थळी आले. तर तेव्हा दुर्डीतनं आवाज आला की ही म्हणजे पावन भूमी आहे, कोरी भूमी आहे. अत्री अनसूयेचा जो दत्तात्रय यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. तर ही क्रियाकर्माला योग्य आहे. मग त्यांनी दुरड खाली ठेवली आणि औदुंबरापाशी जे दत्तात्रय ध्यानस्थ होते तर त्यांच्याकडे गेले. परशुरामांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं की मला पित्याचे अंत्यविधी म्हणजे पौरोहित्य करा आणि उपकृत करा. तशी दत्तात्रय एकदम म्हणाले की मी विधी काही जाणत नाही, खरं तर मी कोणताच विधिनिषेध पाळत नाही. आणि बालोन्मत्त पिशाच्यवत, इथे स्वामींचा मतही आहे. तर बालोन्मत्त पिशाच्यवत, मी कोणताच विधिनिषेध पाळत नाही. हे शब्द ऐकले मात्र दुर्डीतनं आवाज आला, हे अत्री महर्षी आणि सती अनसूयेच्या पुत्रा अवधूत दत्तात्रया, अशा औपचारिक, ऑफिशियल बोलू नकोस इथे तू, अशा औपचारिक शब्दांनी माझ्या मुलाला भ्रमित करू नकोस. हे ऐकलं मात्र दत्तात्रय तत्क्षणी उभे राहिले. जगन्माते म्हणून साष्टांग नमस्कार घातला आणि मग त्याच ठिकाणी ते मातृतीर्थ म्हणजे त्या क्रियाकर्माला पाणी हवं होतं. मग यांनी बाण सोडला, तिथे पाणी आलं. तर ते मातृतीर्थ आजही जे भाविक रेणुका मातेच्या दर्शनाला जातात तर तिकडनं एक तांदळा म्हणतो म्हणजे छोटा दगड घेतात आणि तो मग गुरुजींकडनं अभिमंत्रित करून घेतात आणि हीच आपली रेणुका माता म्हणून मग नंतर परत जाईस्तोवर तोच आपल्या देवपूजेमध्ये ठेवतात. मग ते क्रियाकर्म तिथे झालं आणि त्याच वेळेला काय झालं, वृद्ध रेणुका माता ती तिथेच सती गेली त्या याच्यात. आणि हे अकल्पित होतं परशुरामांना. ते खूप व्यथित झाले, त्यांना शोक आवरेना. तशी मग आता तर आई हे झालेली होती, सती गेलेली, पण आवाज आला. कारण आईचं हृदय हे होते, ते हृदय कसे आईचे मी उगीच सांगत नाही, जे आनंदेही रडते दुःखात कसे मग होई, हे कुणी कुणा सांगावे, प्रेमाच्या गावा जावे, आईच्या बाळा ठावे. ती जगाची आई नंतर, आधी तिच्या बाळाची आई. तर याच्यात आवाज आला की तू पाठ करून उभा राहा आणि मी तुला दर्शनासाठी किंवा सगळ्याच भक्तांच्या दर्शनासाठी एक वार इथे अवतीर्ण होणार आहे. आणि त्याप्रमाणे हे पाठ करून उभे राहिले. किती वेळ गेला किंवा त्यांना एवढी उत्कंठा झाली असेल, पण आईची काही हाक येईना, अधीर झाले. आणि त्याच भरामध्ये त्यांनी एकदम मागे वळून पाहिलं तर तेव्हा भूमातेच्या उदरातून आईचा फक्त एवढा मुखवटा, म्हणजे त्यामुळे आईला किती हातचा प्रश्नच नाही, कारण एवढाच मुखवटा वर आला होता. आणि ती म्हणाली, अरे रे, तू घाई केली नसतीस तर सगळ्याच भक्तांसाठी मी इथेच आता वास्तव्य करणार आहे, पण आता मी ह्याच स्वरूपात राहीन. पण त्यावरनं अजून एक वेगळा कथाभाग एका वाक्यामध्ये की परशुरामाने जेव्हा जमदग्नीने म्हटलं की तुझी आई पापिणी आहे, मानसिक पाप तिने केलाय, तिची हत्या, 4 मुलं मागे सरली, याने आईला उडवलंय मस्तक. तर तो राग आईचा कुठेतरी तरीही डोक्यात आहे आणि म्हणून फक्त एवढ्याच स्वरूपात. आणि त्यामुळे आईला किती हातचा प्रश्नच नाही. असा 5 शेंदूर चर्चित, सगळेच शेंदूर म्हणजे ही नाही आपली पहिलं जे पीठ घेतलं ते नाही, पण तुळजाभवानी आणि सप्तशृंगी गडावरची शेंदूर चर्चित. तर लाल रंग हा म्हणजे शौर्याचा, धीरत्वाचा. पण त्या निमित्ताने आज सप्तशृंगी गडावरचं मध्ये तुम्ही वाचलं असेल की एवढ्या शेंद्राचे थरच्या थर, अरे आईचं मूळचं आखीव रेखीव जे काही आहे ना, सगळं त्या शेंद्राच्या ह्याच्यात झाकलं गेलेलं. आणि मग जेव्हा थरावरती त्याचे हे असतात, त्या मोरपिसाच्या मागच्या ह्यानी म्हणजे कसं खरवडायचं वगैरे, ते सगळे खरवडले. तेव्हा इतकं सुंदर वर्णन आलं होतं की अरे आईचं असं रूप कधी पाहिलंच नव्हतं. पण सांगण्याचं तात्पर्य या शेंदूर चर्चित मुखवटा आणि आईचं बघा, कान काय, नाक काय, डोळे काय, पुढे तर विचारूच नका. आईचं रूप असं काही कराल होणार आहे. अरे पण ते कराल रूप सैतानांसाठी,
आपली आई आहे, आपल्यासाठी वत्सलच, फक्त वत्सलच तिच्या नेत्रातनं पाजळणारे वत्सलता. तर विशाल असं रूप तिचं, आणि आईचं वैशिष्ट्य जबडा तिचा, म्हणजे असं आईला तांबूल प्रिय आहे आणि 21 विड्यांची माळ, आणि कित्येक असे तांबूल, हजारोनी तांबूल कुटतात, ते सगळे गुणधर्म असलेला तो विडा, आणि तो आईच्या मुखात, आणि तोच प्रसाद स्वरूप घेऊन मग भक्तांना वाटतात. तर आईचं विशेष म्हणजे तांबूल प्रिय आहे, जसं 3.5 पीठात नाहीये, पण आंबेजोगाईला पण विड्यांची माळ, आंबेजोगाईपर्यंत जाऊच शकणार नाही, आणि ती 3.5 पीठात नाहीये, पण प्रख्यात स्थान आहे. तर अशी ही ललिता, नीलांबरी, श्री सौम्या, ज्योत्स्ना, तिची बरीच नावं आहेत. हिचाच एक आविष्कार म्हणजे एकविरा आई. हे आपण कारल्याची आणि याची लेणी खंडाळा आणि तिकडे जातो तेव्हा, तर ती एकविरा आई. तर एकविरा ह्या नावातच असं आहे की परशुरामासारख्या पुत्राला जन्म देणारी, की एवढा प्रबळ पुत्र आजपर्यंत झाला नाही आणि पुढे होणार नाही, एकमेवा द्वितीय पराक्रमात असा पुत्राला प्रसवणारी, म्हणून ती एकविरा आई. हे तिचंच रूप आहे. आणि सगळ्याच घराण्यांची, ब्राह्मण असतील, आपल्याला काही जाती याच्यात पडायचं नाही आहे, पण ब्राह्मण असतील, मराठा असतील, सिकेपी असतील, प्रभू, पाटारे, सगळ्यात बऱ्याच घराण्यांच्या या सगळ्या कुलदेवता राहिलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या जातींच्या जर एक कुलदेवता असतात, तर मग आपण जातीपातीवरनं कुठनं आणि कसं काय भांडत राहू शकतो. म्हणजे त्या वाईट गोष्ट आहे, सोडून द्यायला पाहिजे. तर इथे ललिता पंचमीचा, ललिता हे तिचंच नाव आहे, उपांग ललिता व्रत, की ललिता पंचमीचा उत्सव थाटात साजरा होतो. आणि सगळ्या त्याच्यामध्ये जी दिवाळीचं लक्ष्मीपूजन अमावस्येला येणारं, किंवा कोजागिरी पौर्णिमा, कोजागृती, तर कोजागृती लक्ष्मी माता संचार करते आणि काय म्हणत असते की अश्विन पौर्णिमा दिनी व्रताचरावे, कोजागिरी प्रतितनाव जनास ठावे, लक्ष्मी शचीपतीस मग पूजावे, खेळूनी द्युत मग जागर करावा. शचीपती म्हणजे कोण? इंद्र. लक्ष्मी शचीपती पूजन करावे आणि खेळूनी द्युत. कोजागृती, कोजागृती, कोजागृती म्हणजे भेळ खायला आणि आटीव दूध प्यायला जागणारा नव्हे, तर कर्तव्याला, कामाला कोण जागृत आहे ते आई बघते. आणि जो काम, जिथे काम उद्यमशीलता आहे तिथे आईचा वरदहस्त आहेच आहे. तर सगळेच उत्सव, म्हणजे कोजागिरी असेल, किंवा पुढे पौषातली शाकंभरी मातेचं नवरात्र आहे, तर चैत्री नवरात्र आहे, सगळेच उत्सव सगळ्याच या 4.5 पीठात खूप थाटामाटात साजरे होतात. आणि ललिता पंचमी म्हणते तेव्हा हा आईचा विशेष दिवस आहे. तसंही बघा, पंचमी आणि अष्टमी या देवीच्या मोठ्या दोन्ही या मोठ्या तिथी आहेत. आणि पंचमी म्हणजे खरं मूळ नाव आहे पूर्णा तिथी. पूर्ण, आपण पूर्णमदा पूर्णमिदम म्हणतो ना शांती मंत्र, की पूर्ण, तर संपूर्ण. तर पूर्ण तिथीवरनं, म्हणून आपण पुरणपोळी म्हणतो ना, पुरणपोळी पक्वान्नांची राणी म्हणतो. तर पुरणपोळी म्हणजे खरं पूर्ण पोळी, हे पूर्णान्न आहे किंवा पूर्ण नैवेद्य तो आहे. म्हणून ह्या सगळ्याच दैवतांना एक तर वरण भाताचं आहे, दही भाताचं नैवेद्य, 2 ह्या हे असतात, आणि पुरणपोळी. आणि आपण पण म्हणतो ना पूर्णावरणाचा, असंच आपली म्हणण्याची प्रथा आहे. तर पूर्णात आणि पंचम्या तिथ्या बघा, आता उल्लेख एवढा करत नाही. पंचमी तिथी म्हणजे माघातली वसंत पंचमी तर सर्वोत्कृष्ट आहे. रंगपंचमी आहे, नागपंचमी आहे, ऋषीपंचमी, बऱ्याच साऱ्या पंचमी येतात. पण हे जे व्रत आहे, पंचमीचं व्रत ज्याला म्हणतात, तर ते माघ शुद्ध पंचमीपासून करायचं आणि शुद्ध तिथी शुद्ध पंचमीला करायचं, 6 वर्ष करायचं. लक्ष्मी विष्णूचं पूजन आणि लाह्या आणि तिळाचं हवन करायचं विष्णुलोक प्राप्तीसाठी. तर ललिता पंचमीला ह्या इथे जे कोणी आपली गायन, वादन, नर्तन, ज्या कला ना म्हणतो, 16 विद्या 64 कला जर सादर केल्या तर आई आशीर्वाद देते, भरभरून प्रधातू भरभरून आशीर्वाद देते आणि कला बहरतात असा भाविकांचा विश्वास आहे. आणि ते कोजागिरीचा उत्सव पण खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, की एवढं दूध त्या पंचखाद्य टाकून पौर्णिमेच्या चंद्राला दाखवून भाविकांना ते वाटलं जातं. आणि मंडप बांधकाम पण जुनंच आहे,
आणि विशाल उत्तम बांधकाम असलेलं एकविरा हिचं जसं रूप आहे, एकविरा म्हणते त्याच्यावरनं ती हिचंच रूप आहे रेणुका माता, म्हणजे माहूरची रेणुका ही वृद्ध आहे, कारण ती वृद्ध याच्यातच हे सती गेले, वृद्ध रूप आहे. एकविराचं रूप तरुण आहे, तर त्यावरनं गमतीचा भाग म्हणून जरी तिचं तरुण रूप झालं आणि ही वृद्धा झाली तरी कोणी तरुणांनी किंवा तरुणींनी शेखी मिरवू नये. एक विनोदाचाच भाग म्हणून एक नेहमी गमतीत म्हटलं जातं की ओल्या नारळापेक्षा सुकं खोबरं हे जास्त उपयुक्त आणि किमती टिकाऊ असतं. सुकं खोबरं म्हणजे म्हातारं आहे खरं, किंवा आमच्या पणजीबाई म्हणायच्या तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. चपळाई इथे येतील, घरी पण कामात कमी नाही पडणार, परत रात्री आणि कुठे सत्संग असेल तिथेही चपळाईने हजेरी लावतील. तर तरण्या झाल्या बरण्या, म्हाताऱ्या झाल्या हरण्या. तर तेव्हा तो तरुण रूप आणि वृद्ध रूपाचं हे काही हे नाही आहे. आई तशीच एकदम भरभरून हे देणारी आहे. आणि औंधचं म्हणजे साताऱ्याजवळ औंध, तिथले पंत सचिव कारभार बघणारे, ही पण डोंगरावरती आहे. यमाई म्हणजे कर्नाटकात गेलो तर ती यल्लम्मा होते, कुकणादेवी वगैरे. तर हिची मुख्य ठाणं हे माहूर आहे, पण ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे रेणुका मातेची मंदिरं आहे. तर अशा या दुसऱ्या पीठाला मनोभावे प्रणिपात करून, आई रेणुका मातेला प्रणिपात करून आता तुळजाभवानीकडे अधर्म निर्दालुनी आई तू धर्म इथे रक्षिला, हा महिषासुर मर्दिनी, हा महिषासुर माजला, अमावरी संकट भारी आई धावत ये लवकरी, जो गोंधळाला ये भवानी गोंधळाला ये, गोंधळाला ये दुर्गे गोंधळाला ये. अधर्म निर्दालुनी आई तू धर्म इथे रक्षिला, हा महिषासुर दैत्य पुन्हा इथे मातला. तो तेव्हा मातला होता तसा आजही मातलाय. केशवसुतांनी म्हटलंच आहे ना, पूर्वीपासून अजून सूर असुर तुंबळ संग्रामाला करीती, सांप्रती दानव फार माजले, देवांवर झेंडा मिरविती, देवांच्या मदतीस चला. तर पण देवी भागवतात पुढे हेच लिहिलेलं आहे की सज्जनांचा असंघटितपणा आणि दुर्बलता नाही आहे पण असंघटितपणा आणि मला काय त्याचे, त्यामुळे अधम लोकांचं माजताय. तर तेव्हा इतप्पर तरी आईच्या साक्षीने आणि आशीर्वादाने एकजूट संघशक्ती म्हणते तेव्हा मी RSS नाही म्हणत आहे इथे, संघशक्ती कलौ युगे जे वचन आहे ते की कलियुगामध्ये आता एकटं पण एकारले पण नको, मिळून मिसळून एकजुटीने इतरांचं बघतोय. सावध आहे का पुढल्या हाका, कधी आपण जागे होणार. धर्म संकटात अशी वाईट परिस्थिती आहे. अजून काय भाष्य करायचं, धर्म संकटात आहे म्हटल्यावर. तर अशी ही तुळजाभवानी ही सोलापूरपासून, आपण सोलापूरला गेलो की पंढरपूर येते, उस्मानाबाद जिल्ह्यात येणारी, आणि ही सुद्धा पायऱ्या चढायलाच लागतात. वर पायऱ्या चढून म्हणजे उंचावरच आईचं स्थान आहे. आणि ही कशी आहे तुळजाभवानी, हिचं मूळ नाव तुरजा. तुर म्हणजे वेग आणि जा म्हणजे जाणारी. देवी पुराणात जी कथा येते ती की जो कर्दम दैत्य, तर तो ही काय मी विसरले, कर्दम मुनी. तर कर्दम मुनींची गोंधळ झाला. अनुभूती म्हणून जी स्त्री, तर ती ध्यानात होती आणि कुकुर दैत्य कर्दम मुनी, तर त्यांची अनुभूती स्त्री ती ध्यानात होती आणि कुकुर दैत्य चालला होता. त्याची वाईट वासना गेली आणि तेव्हा त्यांनी मग जेव्हा हिचं अब्रूवरती घाला आला तेव्हा तिने आईची प्रार्थना करुणा बाकली. ते सत्ययुग होतं, पण तेव्हा आई अवतीर्ण झाली आणि दैत्याचा खात्मा केला. पण हेच आहे की कलियुगामध्ये देव प्रत्यक्ष मदतीला नाही येणार प्रत्यक्ष रूपात. म्हणून बिरबला बादशाने विचारलं, बिरबला सर्वात उत्तम हत्यार कोणतं? प्रसंगावधान. आणि कुठेतरी आपल्या संस्काराची रीतिरिवाजांची वीण हे किती हे आहे ते श्रद्धा वालकर की टिकलीवर श्रद्धा असती. म्हणजे प्रत्येक वेळेला टिकलीच लावला म्हणजे मी धर्म पाळला असं नाही मला म्हणायचं. हे प्रतिकात्मक घ्या की टिकलीवर श्रद्धा असती
तर श्रद्धा टिकली असती. म्हणजे अजून याच्यावर काही भाष्य मंथन नको. तर म्हणून विवेकानंदांनी म्हटलंय की आता प्रत्यक्ष देव येणार नाही, तर त्यामुळे की पूर्वीच्या काळी आस्तिक कोण, नास्तिक कोण, ज्याचा देवावर विश्वास नाही तो. आजच्या काळातला नास्तिक कोण, तर ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो. म्हणून सुनो द्रौपदी शस्त्र उठाओ अटल बिहारींची, अब गोविंदा ना आएंगे, छोडो मेहंदी खड्ग संभालो, खुद ही अपना शील बचाओ. अरे पण शिला 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 की जवानी म्हणत राहिलो, कुठनं शील बचावणं राहणार आहे आपल्या हातात. आणि कधी कधी अशक्य किंवा अशक्य कोटीचं होतं, संकट येतं तेव्हा, पण देवतारी त्याला कोण मारी. श्रद्धा हवी आणि परंपरेने आखून दिलाय. कुठनं तरी काहीतरी उपायात परमात्मा धाडणार, नक्की मदत धाडणार. त्याला विसरायचं नाही. शेंडी तुटो की पारंबी तुटो, आईला धरून ठेवायचं. जगन्माता आणि जगनपिता, तो सदाशिव आपला जगनपिता आणि आई पार्वती जगन्माता. तर अहो ही भोसल्यांची कुलदेवता, पण हेही लक्षात ठेवूया, ही जशी भोसल्यांची कुलदेवता आहे, अवघ्या महाराष्ट्राचीच आदिती कुलदेवता आहे. ही जशी भोसल्यांची कुलदेवता आहे, तशी ती ठोसरांची सुद्धा कुलदेवता होती. तर त्यामुळे रामदास स्वामींनी आधी दार उघड बये दार उघड, जो नाथांनी 56 कडव्यांचा जोगवा आहे, काम तेवढा मोठा तो जोगवा आहे. तर आणि ते भारुड आहे. भारुड म्हणजे बहुरूढ. मी खूप ह्याच्यात नाही जात, पटपट येते. तर आधी एकनाथाने आईला हाक मारली, दार उघड बाय दार उघड. काय परवा एक वाक्य छान ऐकलं त्या यांचं, शरद पंशांचं, थोरल्या बाजीरावांवर बोलताना, की आपण अहिंसक होता होता नपुसंक कधी झालो हेच आपल्याला कळलं नाही. तर तेव्हा आधी नाथांनी दार उघड बये दार उघड हिच्याकडेच जोगवा मागितला. पुढे 10 वर्षांनी रामदास स्वामी, की माझ्या राजाला, धर्मनिष्ठ राजाला आई तू बळ दे, म्हणून आपण जय भवानी जय शिवाजी. एवढी संकट आली, पण मुखामध्ये अखंड जगदंब जगदंब, आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ आहे, कवड्यांची पण माळ आहे, आणि हर हर महादेव. कारण शिवशंकर आणि मारुतीराया ही दैवत काय आहेत, ही पराक्रमाची दैवत आहेत. जिथे पराक्रम आहे, शौर्य धैर्य हवं, तिथे यांचं स्मरण करायला हवं. तर जेव्हा मिर्झा राजे जयसिंगांचं, म्हणजे ती शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याचं असून दे, किंवा दिल्लीला आग्र्याला जाण्याचं हे संकट असून दे, किती संकट आली. अरे सर्वात मोठं संकट विजापूरचा सरदार निघाला, अफजल खान. हा अफजल खान, त्याला शिवाजीराजे आपलं गनिमी कावा आणि डोंगरी किल्ल्यात आतमध्ये, आपल्याला चुहेच म्हणायचे ते डोंगरातले, तर हे आतमध्ये, कारण शस्त्रबळ सैन्यबळ कमी आपल्याकडे. तर ह्यांनी बाहेर पडावं म्हणून खानांनी तुळजाभवानी फोडली, नंतर पुंडलिकाला ह्याच्यात फेकून दिलं, पंढरपूरचं मंदिर फोडलं. पण देवाला अरे लपवाछपी किती वेळेला करायची, सोरटी सोमनाथ 17 वेळेला फोडला, उद्ध्वस्त, काहीच नाही. म्हणून सावरकरांनी जेव्हा ते मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना म्हणतात, की आपली आजच्या काळाची आपल्यासाठी मृत्युंजय मात्रा काय आहे, तर शस्त्रबळ, सैन्यबळ, शब्दबळ किंवा साहित्यबळ, ही आपली मात्रा होऊ आणि मृत्युंजयी मात्रा म्हटलं ह्याच्यातच सगळं आलं. पुढे त्यांनी म्हटलं की जे राष्ट्र खुरटं, जे राष्ट्र दुबळं, त्या राष्ट्राला परकीय कसे हसतात, त्यांची कशी आग लावून विल्हेवाट करतात, ते तक्षशिलेला विचारा, नालंदाला विचारा. गझनीने जेव्हा तक्षशिला तिकडे अफगाणमध्ये नालंदा जाळली, 3 महिने आग धुमसत होती. वा, आजची मात्रा शस्त्रबळ हीच आहे. आणि म्हणून राजांनी कौल मागितला, यांनी तुळजाभवानी फोडली, देखाव तुम्हारी करामत म्हणून पुढे गाय कापली. आणि शिवाजी राजांचं रक्त तेव्हा एवढं उसळलं, ह्या एक एक बातम्या येत होत्या ना, डोळ्यातनं रक्त चोगळायला लागलं. आणि त्यांनी निघालोच आता मी, म्हणजे आता मी सहन नाही करू शकत, पण साक्षात तुळजाभवानी जिजाऊ त्यांच्या पाठीशी होती. त्यांना समजावताना म्हणाली, राजे भवानी फुटलीच, आता तुम्ही अविचार दाखवाल तर स्वराज्याचं नशीबही फुटायला वेळ लागणार नाही. तो वाट बघत होता हे बाहेर कसे पडतील. पण जेव्हा जेव्हा ही संकट आली, आईनेच त्यांना सांभाळून घेतलं. त्यामुळे जय भवानी जय शिवाजी गोविंदाग्रज म्हणतात.
नलगे म्हणजे ब्रिटिशांनी नेली ना भवानी, नलगे नलगे स्वातंत्र्य, नलगे कोहिनूर, आणून द्यावी मज शिवबाची भवानी तलवार. पण त्याच्यावर मल्लीनाथी करून मला सांगावंसं वाटतंय, अरे रग असेल तर राग येतो, चाड असेल तर चीड येते. आज ती आपली मगाशी जे वाक्य पोंक्षांचं घेतलं ते, आज आपल्या अंगात हिंमतच कुठे. ती भवानी आली तरी मनगटात, म्हणून आई मला मन मेंदू मनगट माझं कसं बळकट होईल ही शक्ती तू प्रदान कर. आणि मग शिवबानी, आणि म्हणून आई जिजाऊलाही प्रणिपात. गगनाची चांदणी एक गगनाची चांदणी एक माय जिजाऊ. तिचा ते हे आहे पोवाडा तो असो. तर तेव्हा हे मंदिर कसं आहे, आईला तर 8 हात आहेत आणि महिषासूर तो रंभ दैत्य जो माजला महिषासूर, तर त्याला माजला, तर त्याला मारताना ही अंतरिक्षात अवतीर्ण झाली ही महाकाली. आणि अष्टमी तिची म्हणते तेव्हा की शुद्ध पक्षातली दुर्गाष्टमी, कृष्ण पक्षात येते ती कालाष्टमी. आणि एक भाग दक्षिणेमध्ये हे जे शारदीय नवरात्र आहे ते विशेष महत्त्वाचं आहे. आणि उत्तरेकडे वासंतिक नवरात्र उत्सव हा जास्त महत्त्वाचा मानला जातो आपल्यासाठी. आपण मला वाटतं महाराष्ट्र मध्य प्रदेश हे मध्यवर्ती होत, आपल्यासाठी सगळंच महत्त्वाचं आणि छान आहे. तर हे मंदिर हे पण हे, आणि तिथे जोगवा किंवा नाथांचं भारूड वगैरे बरंच सारं राहिलं. नाथांनी परोपरीने हे भारूडं आलेत त्याच्यामध्ये, आणि आईला हाक मारलेली आहे. पण दार उघडबाई दार नाही, त्याचं कागदावर लिहिलं पण होतं, जाऊन दे, नाही तसं 4थं पीठ राहिलंय. पण हे जे मंदिर आईला तर 8 हात आहेत. महिषासुराचं म्हण हिचा अजून उग्र आविष्कार म्हणजे बंगाल्यांची काली, आणि ती तर रक्तलांची जिव्हा. कारण तो रक्तबीज, त्याचं रक्त पण खाली पडायला नको थेंब, म्हणून रक्तप्राशन करते, केस सोडले. तिचं उग्र, ही तुळजाभवानीच असते, अजून उग्र रूप आहे बंगाल्यांची जी काली माता म्हणतो ती. पण ही लढवय्यांची देवता आहे आणि 8 हात, आणि ते पण सगळे शस्त्रसज्ज आहेत. आणि हिला पण कसं लढवय्यांची म्हणते म्हणून सकाळी हिला भाजी भाकरीचा नैवेद्य, आणि दुपारी मग दही भाताचा, पुरणपोळी तर सगळ्याच देवतांना असते. पण भाजी भाकरी जे मर्दाचं खाणं आहे आता काय बेकार. पण आईचं एक रूप अन्नपूर्णा आहे हे पण. तर तेव्हा काल एक छान वाचलं की जाऊन देते. तर हे आईला मनोभावे प्रणिपात करून, तुळजाभवानी मातेला मनोभावे प्रणिपात करून 4थ्या आणि अर्ध्या पीठाकडे येताना जी नाशिक कळवण तालुका आणि सप्तशृंगी गडावरची आई भगवती, वणीची सप्तशृंगी किंवा वणीची भगवती म्हणतात. खाली पूर्वी तो रडकुंडीचा घाट होता, आता तर लिफ्ट, आता तर खूप सोयी झाल्यात, आता सगळंच. कारण काय आहे, पूर्वी आता हे सगळं करावं लागतंय. पूर्वी कसे होते राजा, एक काळ असा होता की तेव्हा समाजात सगळे आधार स्तंभ म्हणजे स्तंभ, खांब. आता जिथे तिथे आधार काटक्या, कटकन तुटणाऱ्या, त्यांच्याच्यानी काय होणार, चालवणार एवढं. म्हणून हे सोयी सगळ्या बडोदा, पावागड वगैरे, ती पण ही जागृत, किंवा आता हिचा उल्लेख केला अडिवऱ्याची महाकाली किंवा शांतादुर्गा, ही सगळी जागृत प्रख्यात स्थानं आहेत. किंवा भराडी आईची जत्रा, बरीच हा पुढे पुढे जाईल. पण ह्याचा शोध ह्या आईचा ही अर्ध्या पीठात आली आहे. पण अर्ध्या पीठात फक्त म्हणायचं पूर्ण पीठाचाच दर्जा आहे. मूळ हे आद्यपीठ आहे. आद्यपीठाचा अपभ्रंश आद्याचा अर्धपीठ झालेला आहे. आणि ही कशी आहे, ही डोंगरामध्ये आहे, स्वयंनिर्मित आहे. ही स्वतःला निर्माण केला. हिचा रचयिता म्हणजे तीच स्वतःच, आईनेच स्वतः, हिचा वेगळा कोणी रचयिता नाही. स्वतःच स्वयंपूर्ण, स्वयंभू, स्वतःला निर्माण केलेली, अशा अर्थाने ही पूर्णच आहे. पण त्या आद्याचा अर्ध झाल्यामुळे पण हिचं महत्त्व एवढं आहे की ह्या एका आईच्या दर्शनाने 3.5 पीठाच्या ह्याचं पुण्याई किंवा पुण्य पदरामध्ये पडतं. तर म्हणायला ती अर्ध्या पीठात आलेली. आणि सप्तशृंग गडावरती तर ते जे 7 शृंग, तर त्याच्यामध्ये वाराही, नारसिंवी, चामुंडा, शिवा, अशा जे 7 शृंग म्हणजे, तर त्याच्यावरती हिचा वास.
आणि हिच्या समोर मार्कंडेय मुनी तिचे गुरु तिला पुराण कथा ऐकवतायत. आईचं वैशिष्ट्य कसं, आधी म्हटलं 18 हात आणि ही डोंगरामध्ये 19 फूट नैसर्गिक कपार मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये 8 फूट जिची उंचीच आधी 8 फूट, तर ती आईची मूर्ती आणि ती चांगली दणकट आणि कुंकू वगैरे, डोळे तर आणि कुंकू पण म्हणजे असं मोठंच एकदम. आणि आईचा एक हे मूर्ती कल्ली आहे, म्हणजे अशी तुम्ही नाशिकला गेलात तर जिथे तिथे रिक्षा इकडे तिकडे किंवा दुकानांवर वगैरे पण सप्तशृंगीचा हे असतो, कल्ली आहे. म्हणजे पूर्वेकडे जो मार्कंडेयाचा डोंगर आहे आणि त्या दगडी मूर्ती आहे, तिचे गुरु आहेत मार्कंडेय. तर सप्तशतीची रचना करणारे 13 अध्याय आणि 700 याच्यात ते तिला पुराण कथा सांगतायत. तर नवविधातली श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम ही ऐकतीये, एकाग्रतेने ऐकतीये. तर श्रवण भक्ती तिची म्हणून तो कल्ली आहे ती. आणि विशाल देह आहे, 11 वार साडी आणि 3 म्हणजे चोळीला 3 खणांचा ब्लाऊज. आणि गुरुजींना पण शिडीने चढून वर आईची पूजा करावी लागते. धनगरांमुळे प्राचीन काळी याचा शोध लागला की पूर्वी तर जंगलच होतं, मग मेण आणायला किंवा मध वगैरे अशा बऱ्याच गोष्टींसाठी किंवा लाकूड पाटा जे वर जायचे, तर कोणीतरी असं आत काहीतरी काठी खुपसली तर आली तर ती बाहेर असं रक्त लागलं होतं. तर मग ते सगळं हे केलं तर ते आईचं स्वयंभू आहे ही. आणि खूप म्हणजे उमाबाई दाभाडे पेशव्यांच्या काळातल्या, त्यांनी याचा जीर्णोद्धार त्या 472 पायऱ्यांची डागडुजी त्या प्रखर दाभाडे म्हणते म्हणजे तळेगाव म्हणजे एकजूट हवी म्हणून हे वाक्य परत सांगावं लागेल. मी मैत्रिणी माझी मला म्हणाली तळेगावला पण लिहिलंय बघा, तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे असंच लिहिलेलं असतं की नाही. तर माझी मैत्रीण म्हणाली हे गाव जसं दाभाड्यांचं आहे तसं ढमढेऱ्यांचं आहे. म्हणजे दाभाडे आणि ढमढेरे हे सरदार दोन्ही पेशव्यांच्या म्हणजे शिवाजीच्या काळापासून आजही त्यांच्याकडे तलवारी वगैरे आहेत. आणि ते मध्येच म्हणे आम्हाला असा खणखणाट ऐकू येतो त्यांचा आपापसात काहीतरी नाही, आम्ही घाबरतो. अरे परत हे दोघांचं भांडण. कधी कधी राजा सावध राहा, रात्र वैऱ्याची आहे, सांगायला नवरात्र आणि शिवरात्र आहे. हे उत्सव रात्री आपण प्रदोष काळ आणि निषिद्ध काळ म्हणतो, रात्रीचा जागर आहे. मंगळागौर हरितालिका जागवतो, राजा जागता राहा, बेसावध राहू नको. तर आईच्या समोर मार्कंडेयाचा डोंगर, आईचं एक वैशिष्ट्य असं आहे म्हणजे ती निर्मितीच अशी आहे, पूर्वाभिमुख आहे ना. तर सकाळी ती बाला म्हणजे एक स्त्रीचंच हे त्याच्यात दिसतं. सकाळी बाला, दुपारी तरुणी आणि संध्याकाळी ती मावळतीची किरणं आईच्या तोंडावर पडतात ना, तर संध्याकाळी ती वृद्धा. आणि भल्यांनी आणि वरती पाण्याची कुंड आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत, राहायची सोय आहे, 1200ची वस्ती आहे. आपण काही मुक्काम करत नाही कारण नाशिकला म्हणजे काय म्हणतात, जो नाशिकला जाईल तो पंचवटीला जाईल, त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीला जाईल आणि वाट वाकडी करून वेळ कमी असला तरी म्हणजे शिर्डी वगैरे पण स्थानं आली, पण काहीही झालं तरी आईचं दर्शन घेतल्याशिवाय परतीला येणार नाही. तर नाशिकच्या पुण्यभूमीचे स्थान आहे. नवनाथ संप्रदायासाठी हे खूप मोठं आहे. आणि रेणुका माता आणि दत्तात्रयांमुळे नवनाथ संप्रदायासाठी रेणुकेचं महानुभाव संप्रदायाच्या खूप साहित्यामध्ये माहूर स्थानाचे वरचेवर उल्लेख आहेत, तसेच ह्या स्थानाचे पण उल्लेख आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी खूप पवित्र झालेलं हे स्थान आहे. तर अजून आईचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा विशाल देह आणि 3 दारं आहेत आणि त्याला एक समोर जो सुळका आहे 300 फूट. तर इथे कोणी चढू शकत नाही, गिर्यारोहक म्हणजे चढाई, कारण त्याला धरायला सपोर्ट नाहीये. पण विजयादशमी आणि चैत्री पौर्णिमा हनुमान जयंतीला तो बाजूच्या दरेगावच्या टीव्हीवर दाखवतात बघा, दरेगावच्या पाटलांना तो मान मिळालाय. रात्रीच्या वेळेला डोळे बांधून गडावर चढून कीर्तिध्वज चढवला जातो. पण आईच ते बळ देऊ जाणे, परंपरेने त्यांच्याकडे ते आहे. 300 फूट काही धरायला नाही, गिर्यारोहकही चढाई नाही करू शकत. तर अशी ही 3.5 म्हणजे अर्ध्या पीठात आली आहे, पण पूर्ण पीठाचा. आणि 3 बाजूनी दार आहेत, सूर्यद्वार, चंद्रद्वार आणि शक्तिद्वार. तर शक्ती प्रदायनी करणारी अशी ही नाशिकची वणीची, म्हणून वणीची सप्तशृंगी म्हणतात किंवा भगवती पण म्हणतात.
तर विषय म्हणजे वेळच संपते, म्हणून विषयाचा समारोप करताना तुळजाभवानी आहे ती राम वरदायिनी. तर रामरायाला शुभाशीर्वचन दिलंय, तसं आपल्यालाही सगळ्यांना धर्म आणि राष्ट्रकार्यासाठी मिळावं ही प्रार्थना. ती राम वरदायिनी अशासाठी की तिथे घाटशिळे कल्लोळ तीर्थ आहे. बरीच माहिती वेळेअभावी सुटली, पण समारोपाकडे येते. तुळजाभवानी की शिवशंकर रामरायाला त्यांचं ते दैवत आहे परब्रह्म ते डोलतायत, आणि ही म्हणते असं काय हो तुमचं दैवत रडकं, ते सीतामाईला पळवले आणि झाडाला मिठ्या मारून. अगं म्हणे असं तू बोलू नकोस देवी, ते आता मानवी अवतारात आहेत, तर ही त्यांना असं मानवी स्वभावानुसार करावं लागतं, ही त्यांची लीलाच आहे. तेव्हा मग ती म्हणाली मग मी माझीही लीला दाखवते, म्हणून ती सीतामाईच्या रूपात लक्ष्मणही अहो जिथे चकला, पण रामरायाने तिला ये माई यमाई ये माई, ती त्यांची परमदेवत आहे ना, कारण हे शिवशंकर शिवाच्या हृदयात विष्णू आहे, विष्णूच्या हृदयात शिवाचा जप आहे अखंड. ये माई तू का आई आलीस, माझं परमदैवत शिव कुठे आहेत, तुकाई यमाई. आणि मग तिने त्यांना म्हणजे रामाने साष्टांग दंडवत घातला, आणि मग आशीर्वचन देऊन विजयी भव म्हणताना तिने लंकेचा रस्ता दाखवला. आणि तेव्हा ही राम वरदायिनी आहे. तर तेव्हा आईकडे हीच प्रार्थना करूया की आज सगळंच संकटात आहे, काही चालबेल नाही आहे, पण कसं दुर्दैव आहे, खरं तर काहीच चालबेल नाही आहे, पण सगळं सुशेगात असल्यासारखे आपण पडलेले आहोत. आपल्या घराला अजून आग लागली नाही आहे, कुठेतरी लागली आहे पण घरापर्यंत आली नाही आहे, म्हणून गाफील आहोत. पण शिवरायाच्या भूमीतल्या आपल्याला तरी असं हे जातीपातीचं हे वगैरे झेपणारं नाही आहे, अयोग्य आहे. तर ती सद्बुद्धी आईने आपल्याला देऊन दे. तर या प्रार्थनेसहित जगन्मातेकडे हीच प्रार्थना करूया. आपली प्रार्थना कशी नेहमी विश्वप्रार्थना असते, कारण मी माझ्यासाठी मागितलं, पण जगात कुठेतरी दुःख दैन्य असेल, मी सुखी होऊच शकत नाही. तेव्हा जगातले सगळेजण की सगळ्यांना सुख शांती आरोग्य समाधान आणि जे जे उत्तम आहे ते प्राप्त होऊन दे, ही आपल्या सगळ्या जणींची आईच्या चरणी प्रार्थना करून की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तिथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन, आणि काय म्हणतो आपण बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो आहे रामदास ते असं म्हणतात. तर तिथे आपल्यासारख्यांचं तर तेव्हा तिथेच वेळच संपली, म्हणून की आज इथेच हा जागर समारोप करताना आई अंबाबाईचा उदो उदो. ते एक छान हे महिषासूर मर्दिनीचं छान एक हे करत होते. महिषासूर मर्दिनीला मारताना आई गिरी एवढंच एक आई गिरी नंदिनी नंदित मंदिनी विश्व विनोद नंदिनुते गिरीवर विंध्य विलासी शिरोदिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दी विष्णु कुंभिनी भव्य मोठं ते स्तोत्र आहे अगदी. पण तेव्हा इथेच आपली रजा घेते आणि मी इकडचीच विद्यार्थिनी आहे. तर जेव्हा मला निलेश दादांचा आणि खरे सरांचा फोन आला तर इतका आनंद वाटला. आपली शाळा आहे आणि इथे काय बाहेरही कायम आपण विद्यार्थी आहोत हाच भाव असावा आणि आहे. तर तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती जय जय रघुवीर समर्थ की जय.